सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्व संस्कार अनित्य आहेत. सर्व संस्कार दुःख आहेत. सर्व धर्म अनात्म आहेत. हे जो प्रज्ञेने पाहतो तो दुःखाने विचलित होत नाही आणि हाच विशुद्धीचा आणि जागृतीचा मार्ग आहे. दुःखमुक्ती शक्य आहे हे सत्य प्रतिपादन करणारे आणि दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि प्रतिकूल परिस्थितीचे बंधन झुगारून त्या मार्गाजवळ आम्हाला ज्यांनी आणून सोडले ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या मार्गाजवळ आम्हाला आणून सोडले त्याच मार्गावरून पुढे ज्यांनी आम्हाला स्वविकासाचा सन्मार्ग खुला केला ते महास्तवीर उदगेन बनते संघरक्षित या महाकारुणिक महासाधकांना नवी मुंबई केंद्राच्या वतीनं ऑनलाईन मित्रसंदेचे हे द्वितीय पुष्प अर्पण करीत आदर्शांना त्रिवार वंदन आणि पुनश्च एकदा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम नमो बुद्धाय. आजच्या या मित्रसंदेच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राचे आदरणीय धम्मचारी, आदरणीय मार्गदर्शक तसेच आदरणीय धम्ममित्र बंधू भगिनी, या मित्रसंदेच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, मानवी बुद्धत्व हाच बौद्ध धम्माचा मुख्य विषय किंवा प्रमुख उद्देश आहे. सैद्धांतिक आणि आचरणात्मक अशा दोन्ही दृष्टीने बौद्ध धम्माचा अर्थात प्रत्येक बौद्धाचा मुख्यतः याच विषयाची संबंध आहे आणि म्हणून वेळोवेळी एकत्र येणे, धम्मावर चर्चा करणे, धम्म जाणून घेणे अशा विविध अंगाने गेली कित्येक वर्ष आपण समूहाने एकत्र येत आहोत आणि दरवर्षी आपण या मित्रसंध्येच्या दर महिन्याला आपण या मित्रसंध्याचं आयोजन करीत असतो आणि आज सुद्धा याच उद्देशाचा एक भाग म्हणून या आभासी जगतामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. आजच्या या मित्रसंध्येच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आपला आदर्शांच्या प्रति मनोभावे आपली श्रद्धा समर्पित करीत आहोत. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पारंपरिकपणे 2 ते 3 मिनिटं शांत बसण्याचा सराव करणार आहोत. आहे त्या स्थितीमध्ये सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या मनपटलावर जे काही वर्तमान अवस्थेमध्ये उत्पन्न होत आहे त्याला साक्षी भावानं पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे.
दिवसभराच्या परिश्रमाने आपण थकलेला असाल, मानसिक थकवा जाणवत असेल, मनपटलावर जे काही उत्पन्न होतं ते साक्षी भावनेनं पाहून शरीर आणि मन स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पूजेचं संचलन करण्यासाठी मी आदरणीय धम्ममित्र शोभा उरणकर यांना विनंती करत आहे की त्यांनी त्रिसरण, पंचशील, विधायक पंचशील आणि बुद्धपूजा घेऊन कार्यक्रमास सुरुवात करावी. तुम्ही अनम्यूट करा, उरणकर मॅडम अनम्यूट करा. अनम्यूट नाही झाला तुम्ही. समोरच्या स्क्रीनला टच करा. हॅलो, हा बस बस ओके. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. ओके प्रथम आपण त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील, बुद्ध पूजा घेणार आहोत. सर्वांनी हात जोडावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारः
वादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. विधायक पंचशील. मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करते. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करते. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करते. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करते. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करते. बुद्ध पूजा. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संसति पूजयामि मुनिन्दस्स गिरिपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन कुयेन मे तेन लभामि मोक्षं कूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति नासभावं घनसारपदितेन दीपेन तमदंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मश्च संघं सुगततनुभवा धातुओ धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे सिदसपुरवरे नागलोके चतुपे सभे बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमान् विधातु वन्दे सभे बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठाने सुपतितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. धन्यवाद धम्ममित्र शोभा उरुणकर. अगदी थेट भिवंडी वरून आपण या वेबिनार मध्ये जॉईन होत पूजेचं संचलन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि अशा प्रकारे आपण काया वाचा मन या तिन्ही अंगांनी आपल्या आदर्शांना आपण आपले हे जे श्रद्धा आहे ती समर्पित केलेली आहे. तर पुढे आपण जात आहोत. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा मित्रसंधेचा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूया मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पारिजाताने. आजच्या या मित्रसंधेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राचे अनेक मान्यवर या वेबिनार मध्ये उपस्थित आहेत. या सर्वांचे मित्रसंध्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. हे सर्व धम्मचारी आपल्या व्यक्ती विकासासाठी आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी
महत्वाचे असे योगदान देत आहेत. खूप उत्साहाने आपल्या विकासासाठी ते नियोजन करीत असतात. त्याबद्दल केंद्राचे चेअरमन आदरणीय धम्मचारी अनंत मित्र यांचे आम्हा सर्व मित्रांच्या वतीने खूप खूप पुण्यनमोदन करीत आहोत. तुम्हा सर्व टीमचे धम्मचार्यांचे आम्ही तुम्ही केलेल्या त्या पुण्य कर्माचे आम्ही अनुमोदन करीत आहोत. तसेच आजच्या या वेबिनार मध्ये उपस्थित असलेले मार्गदर्शक आदरणीय धम्मचारी सत्यकुमार, आदरणीय धम्मचारी उदित कुमार, आदरणीय धम्मचारी अनंत मित्र, या सर्वांचे आपण मित्रांच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहे. या सर्वांचे खूप खूप पुण्यानुमोदन करीत असताना त्यांचे सुमनाने सुंदर अशा शब्द सुमनांनी आपण आभार व्यक्त करीत आहोत. कारण पारिजात फुलाचं झाड आपण सर्वांनी पाहिलेलं असेल. ही जी सुंदर सुहास परिधान केलेली जी बहरलेली जी फुलं आहेत, ही अगदी सुप्रभाते आपल्या झाडांचा आधार सहज सोडून देतात. आणि तो जो त्यांचा त्याग आहे, त्या त्यागाने अनेक जण दिवसभर आनंदी होत असतात. अगदी तसेच हे सर्व धम्मचारी याने आपल्या गृहस्थी जीवनाचा समतोल राखत, गृहस्थी जीवनाचा समतोल जतन करत आणि नात्यांना जोपासत आपल्या कामांची व्यवस्थित मांडणी करून अगदी धम्ममित्रांच्या विकासासाठी, बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रचारासाठी स्वतः आचरणशील राहत सतत प्रयत्नशील असतात. आणि म्हणून त्यांच्या या त्यागमय कर्तृत्वाला आम्हा मित्रांच्या वतीने सहृदय आभार व्यक्त करीत आहोत. तसेच सर्व या वेबिनार मध्ये उपस्थित असलेले धम्मबंधू, धम्ममित्र यांचे सुद्धा धम्ममित्रांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हमारा हौसला बुलंद करने के लिए मित्र संध्या के अवसर पर हम आमंत्रित करते हैं त्रिरत्न बौद्ध महासंघ नवी मुंबई केंद्राचे चेअरमन आदरणीय अनंत मित्र यांना विनंती करत आहोत की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण 2-3 मिनिटाचं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. अनंत मित्र. जा म्हटले ना, तुला मराठी ऐका येत ना. सर्वांना बाबाला मैत्रीपूर्ण जय भीम. अनंत मित्र. हा बोला ना. हॅलो. हा बोला. हॅलो. बोला, आवाज येतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या ह्या मित्रसंध्यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व धर्मचारी आणि धर्ममित्र बंधू भगिनींचं मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि हा जो आपला उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये धम्ममित्रांना चांगल्या प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक विकासासाठी, शरणगमन अधिक विकसित करण्यासाठी जो काय त्यांना जे काय अपेक्षित बाबी असतात त्या सर्व देण्यानिमित्तानं या कार्यक्रमामध्ये धम्मचारी आणि धम्ममित्र यांना संधी देऊन, म्हणजे धम्ममित्रांना संधी देऊन या कार्यक्रमामध्ये त्याचा विकास, म्हणजे एक वक्तव्याच्या दृष्टिकोनातून त्याचा विकास कसा होईल तो पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. जसं की आता शोभा बोरुणकर यांनी पूजापाठ घेतली, तसंच अनेक धर्ममित्र अशा प्रकारे कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपला जो काय आत्मविश्वास आहे वक्तव्याचा तो वाढवण्याचा प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे आम्ही धम्मचारी लोक, जसं आज या ठिकाणी आदरणीय धम्मचारी सत्यकुमारजी हे आपणास आपल्या विकासासाठी ज्या काय महत्वाच्या बाबी आहेत, जेणेकरून आपला विकास चांगल्या प्रकारे होईल, आपलं शरणगमन अधिक विकसित होईल, त्याकरता आज मार्गदर्शन करणार आहेत. अशा प्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मित्रांना व्यक्तिगत लेवलला त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते. आणि त्याचबरोबर याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मित्रसंध्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्मचारी सुद्धा येऊन त्यांना त्यांच्या विकासासाठी विविध प्रकारची मदत करतात. तर अशा प्रकारे विविधतेने नटलेला हा कार्यक्रम आहे. बरं, मित्रसंध्या असेल,
थोड्या याच्यामध्ये 2 तासाची एकत्र आलं असेल, पण ह्या कार्यक्रमामध्ये खूप काही असं मित्रांना मिळतं किंवा खूप अशा ह्याच्यामध्ये त्याला खूप चांगल्या प्रकारे आपल्या विकासासाठी प्रयत्न करायला संधी उपलब्ध करून देण्याचा हा मित्रसंध्याचा कार्यक्रम असतो. त्याचबरोबर धम्मचारी यांच्या माध्यमातून त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळतं. अशी ही संकल्पना मित्रसंध्याच्या पाठीमागची आहे. तर आजच्या मित्रसंध्येसाठी आपण सर्व नावाला तुमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, पुण्यांदन करतो आणि पुढील सत्र धम्मचारी धम्ममित्र मुकुंद भास्कर यांच्याकडे येतो. जय भीम. धन्यवाद. अगदी थोडक्यात आपलं सुंदर असं मनोगत व्यक्त करून तुम्ही आम्हाला उपकृत केलं. आणि यानंतर मित्र हो, देशभर करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांपैकी लॉकडाऊनच्या भीतीयुक्त वातावरणात धम्ममित्रांना तणावरहित सकारात्मक विचारांनी भयमुक्त जीवन जगण्यासाठी त्रिरत्न बौद्ध महासंघ विविध शिबिरांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण देत होतं. लॉकडाऊनच्या वाढता प्रभाव लक्षात घेता नवी मुंबई केंद्राने मित्रांच्या उत्कर्षासाठी तसेच मित्रांच्या विकासासाठी त्यांना दीर्घकाळ लॉक न ठेवता ऑनलाईन अभ्यासक्रम घेऊन अनलॉक केलेले होते. बुद्धत्व मानवाचा आदर्श 12 आठवड्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला व मित्रांच्या विकासाला चालना मिळाली. ही चालना घेत अनेक मित्र विकसित होताना आपण पाहिलेले असेलच. याचाच एक भाग म्हणून काही मित्रांनी या मित्रसंध्याच्या कार्यक्रमात जे काही धम्ममित्र मनोगत करायचे राहिलेले होते त्यांना आपण या मित्रसंध्येच्या प्लॅटफॉर्मवरती संधी देत आहोत. अनेक धम्ममित्रांनी बुद्धत्व मानवाचा आदर्श या विषयावर दिलेल्या विषयावर अगदी 2 ते 3 आठवडे अनेक धम्ममित्र अभिव्यक्त झालेले आहेत. काही मोजकेच धम्ममित्र राहिलेले आहेत. त्यापैकी धम्ममित्र भास्कर कराडकर हे आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. त्यांना दिलेल्या विषयावरती आम्ही बुद्धास शरण का जातो हा विषय घेऊन त्यांना मी विनंती करत आहे की आपल्या मनोगतात सुरुवात करावी. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक भंते उर्गेन संघरक्षित या महान विभूतींना प्रथमतः कोटी कोटी प्रणाम. तसेच आज या मित्र संध्येमध्ये उपस्थित धम्मचारीगण, मार्गदर्शक सत्यकुमारजी तसेच धम्ममित्र बंधू आणि भगिनी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. मी धम्ममित्र भास्कर कराडकर, बुद्धाला आम्ही का शरण जातो या मुद्द्यावरती माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करणार आहे. तत्पूर्वी सिद्धार्थ गौतम ते बुद्धत्व, गौतम बुद्ध इथपर्यंत जीवनक्रम मी थोडक्यात थोडा सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थ गौतम राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा वरसपुत्र, सर्व विषयांमध्ये पारंगत, पत्नी यशोधरा आणि पुत्र राहुल, सर्व सुखाने युक्त असं त्याचं जीवन होतं. परंतु शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्या युद्धाच्या विरोधात आवाज उठवतात, त्यामुळे त्यांना गृहत्याग करावा लागतो. वयाच्या 29व्या वर्षी सर्व काही सोडून ते गृहत्याग करतात. सतत 6 वर्ष घोर तपश्चर्या करतात. त्यांचं शरीर क्रश होतं. असं म्हटलं जातं की पोटाला हात लावला तर पाठीला, आपल्या पाठीच्या कण्याला हात लागतो, अशी त्यांची परिस्थिती निर्माण असते. त्यावेळी त्यांना जाणवतं की आपल्या जीवनाची अत्यंत तशी 2 टोकं आहेत. पहिलं टोक खा प्या मजा करा, दुसरं टोक आहे म्हणतं की आत्मक्लेशाचं, शरीराला अत्यंतिक वेदना द्या. परंतु एवढं सर्व करूनही गौतमाने ही दोन्ही टोके अनुभवली होती. परंतु त्यांना जे पाहिजे ते त्यांना काही मिळालं नाही. म्हणून त्यातून त्यांनी मध्यम मार्ग निवडला आणि जीवन जगण्यात त्यांना समजलं की जीवन जगण्यासाठी शरीराला इंधनाची गरज आहे. अशा प्रकारे त्यांनी दृढ संकल्प करून उरुवेला येथे पिंपळ वृक्षाखाली ध्यानाला सुरुवात केली. 6 आठवड्यानंतर त्यांना जे काही भाव होतं, जी सत्याचा मार्ग होता, उच्चत्वाची अवस्था प्राप्त व्हायची होती, ती प्राप्त झाली, म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाली.
आणि त्याच वेळी त्यांच्यामधील त्यांनी त्यांच्या तृष्णेचं समूळ उच्चाटन केलं. इथं मी बुद्धत्व मानवाचा आदर्श यातील काही एक वाक्य मी बुद्धत्व म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धत्व म्हणजे शुद्ध, स्पष्ट आणि अगदी तेजपूर्ण जागृतीची अवस्था, तसेच तुडूंब भरून वाहणारी मैत्रीची व करुणेची अवस्था होय. बुद्धत्वाच्या अवस्थेत विपुल न संपणारी अशी मानसिक आणि आंतरिक शक्ती वीर्य असते. हे एक सर्कल आहे. सर्कल म्हणजे प्रज्ञेतून मैत्री आणि करुणा निर्माण होते, मैत्री आणि करुणेतून वीर्य, वीर्य म्हणजे सामर्थ्य निर्माण होते आणि वीर्यातून प्रज्ञा निर्माण होते. खरे पाहता बुद्धत्वाचं कुठलंही अंग एक दुसऱ्यापासून वेगळं करता येत नाही. मला इथं बाबासाहेबांचं उदाहरण घ्यावंसं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांना पूजनीय आहेत. त्यांनी सर्व विषयांचा अभ्यास करून त्यामधून निष्कर्ष काढले. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र असे वेगवेगळ्या शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला. तसेच त्यांनी संपूर्ण धर्मांचा अभ्यास केला. परंतु आणि त्यातून त्यांनी बुद्धाच्या धम्माची निवड केली आणि 14 ऑक्टोबर 1956 भंते चंद्रमणी यांच्या हस्ते त्यांनी धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्धाचं शरणस्थान पत्करलं. बुद्धाच्या धम्मामध्ये, कारण का तर बुद्धाच्या धम्मामध्ये नीतिमत्तेला स्थान आहे. या धम्मामध्ये जातीयतेला मुळीच स्थान नाही, अंधश्रद्धेला सुद्धा थारा नाही. बुद्धाचा धम्म हा सदाचारावर आधारलेला आहे. बुद्धत्व मानवाचा आदर्श हा जो विषय आहे तो जीनरत्नाने अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगितला. त्यामध्ये माणसाचा बुद्धत्व हा माणसाचा आदर्श कसा, तर बुद्धत्वाचं गुण हे निसर्गतः माणसामध्ये बीज रूपाने असतं. कारण प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये मुळामध्ये काहीतरी प्रज्ञा असते, मैत्रीची भावना असते, करुणा असते, काही प्रमाणात वीर्य असते. म्हणून मनुष्य हा पशुपेक्षा वेगळा ठरतो. म्हणून तो बुद्धत्वाच्या संपर्कात आल्यावर तो आदर्श प्रतिसाद देऊ शकतो. माझ्या बाबतीत तेच झालेलं आहे. आपला जो बुद्धत्व मानवाचा आदर्श आहे तो आदर्श म्हणजे दोन भागात त्यांनी आपल्याला समजावून सांगितले. एक कृत्रिम आदर्श, दुसरा नैसर्गिक आदर्श. कृत्रिम आदर्श म्हणजे भौतिक वस्तू जसे कपडे, समजा चारचाकी गाडी असेल, टीव्ही असेल, हे सगळे कसले कृत्रिम आदर्श आहे. हे फक्त आपल्यावर बाहेरून लादलेले असतात. कारण या आदर्शामुळं आपल्याला शेवटपर्यंत काही सुख मिळत नाही. परंतु नैसर्गिक आदर्श म्हणजे बुद्ध आपल्याला चिरकाळ आपल्याला आनंद देणारे आहेत, आपल्याला सुख देणारे आहेत. तर बुद्धाने आम्हाला काय दिले या दृष्टीने बुद्धाने आम्हाला धम्म दिला. धम्म दिला म्हणजे धम्म म्हणजे हा मार्ग आहे. हा मार्ग सत्याच्या साक्षात्काराप्रत नेणारा किंवा सत्यतेशी एकरूप करणारा मार्ग आहे. यालाच निर्वाण किंवा बुद्धत्व असे म्हणतात. बुद्ध आपल्याला मार्गदर्शकाच्या स्वरूपात दिसतात, कारण बुद्धाने आपल्याला मैत्री शिकवली, बुद्धाने करुणा शिकवली, बुद्धाने जीवन जगण्याची कला म्हणजेच आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग दिला, 4 आर्य सत्य दिली. हे अशा प्रकारे बुद्धाने आपल्याला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी 4 आर्य सत्यामध्ये सांगितलं की या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे तोच म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. त्यालाच आपण मध्यम मार्ग असं म्हटलं जातो. अशा प्रकारे बुद्धाने संपूर्ण मानव जातीला धम्म दिला. धम्म म्हणजे सत्याच्या साक्षात्कारात परत नेणारा मार्ग. माझा बुद्धाच्या संपर्कात येण्याचा प्रसंग म्हणजे मी आणि अनंत मित्र आम्ही एका सेक्शनला काम करत होतो. तो काम करत असताना प्रत्येक दिवाळीत ते मला शिबिरासाठी येण्यासाठी विनंती करायचे, परंतु मी त्यांना टाळाटाळ करायचो. पण एक वर्षी बाबू, त्यांचे वडील, आई, तसेच आणखी आपल्या BRCतले पण काही होते, त्यांच्याबरोबर मी रसायन येथे त्या शिबिराला गेलो. तिथं गेल्यानंतर पहिला दिवस अवघडच गेला होता, कारण मला तिथं ठेवून आनंद मित्र घरी आले होते. त्यामुळे ते माझ्या मनात त्यांच्याविषयी तेढ निर्माण झाली होती की अरे मला इथं ठेवलं आणि ते घरी आले. त्यानंतर तिथं चंद्रशिलांचं मी जे वर्ग अटेंड केला, त्या वर्गामध्ये सब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोधपनं एतं बुद्धान शासनं या टॉपिक वरती त्यांनी धम्म काय असतो, धम्म म्हणजे काय, हे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे समजावून त्यापासून मी या संघाच्या सानिध्यात आलो आणि त्याला जास्त आमचे धम्ममित्र आनंद मित्रांचं खूप हे आहे, कष्ट आहे आणि त्यांचं मी पुण्यानुमोदन करतो. आणि ते केल्यानंतर मी संघाशी एकनिष्ठ झालो. संघाशी एकनिष्ठ झाल्यानंतर बुद्धाच्या संपर्कात आल्यामुळे माझ्यामध्ये ज्या काही सवयी होत्या त्यावरती मला काम करता आलं. एक मोठी सवय होती म्हणजे मी तंबाखू खायचो.
परंतु ते खात असताना ह्या संपर्कात आल्यामुळं इथलं सांघिक कार्य बघितलं, तिथले ज्या लोकांचं एकमेकाविषयी मैत्रीच्या भावना बघितल्या, हे सगळं बघितल्यानंतर मी संघाशी एकदम कनिष्ठ झालो. आणि त्यानंतर माझी सवय ज्या होत्या, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्यायचं नाही, परंतु या संघाच्या सानिध्यात आलो, म्हणजेच धम्माच्या सानिध्यात आलो, म्हणजे बुद्धाच्या सानिध्यात आलो. या सानिध्यात आल्यानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाला. खूप बदल म्हणजे ज्या काही सवयी होत्या, म्हणजे जे अंधश्रद्धेचं काय जे माझ्यामध्ये जे दळमट बसलेलं होतं, ते इथं आल्यानंतर ते निघून गेलं. आणि त्याला कारण म्हणजे हा धम्म आहे. आणि या धम्माला आपण शरण का जातो? शरण जातो म्हणजे बुद्ध आपल्याला एक मार्गदर्शक आहेत. कारण त्यांनी स्वप्रयत्नाने स्वतःच्या 6 वर्ष तपश्चर्या करून जे बुद्धत्व प्राप्त केलं, तर आपण सुद्धा ते बुद्धाचं अनुकरण करून आपण सुद्धा ते प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे मी बुद्धाला का शरण जातो, आपण बुद्धाला का शरणस्थान म्हणतो, हे थोडके मला जे उमगलं, मला जे समजलं ते मी थोडक्यात मांडलेलं आहे. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद धम्ममित्र भास्कर कराडकर साहेब. अतिशय सुंदर असं आपण मनोगत व्यक्त केलेलं आहे. स्वतःचे अनुभव, परिवर्तन, संघाचा संपर्क यांची सुंदर अशी मांडणी करीत आपण थोडक्यात बुद्धाला का शरण जातो हे आपण अभिव्यक्त केलेलं आहे. आणि या आपल्या अभिव्यक्तीपर आपण जाणून घेऊया की या सगळ्या आपल्या परफॉर्मन्स बद्दल संघाचे चेअरमन अनंत मित्र यांच्याकडून. अनंत मित्र, कसा वाटला यांचा परफॉर्मन्स आपल्याला? खरंच मुकुंद आपला भास्कर कराडकरांचं मनोगत ऐकून मला थोडासा आनंद झाला. कारण मला अपेक्षित होतं त्या पद्धतीने त्यांनी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी खूपच चांगला प्रयत्न केला असं पण नाही म्हणत मी, परंतु चांगल्या प्रकारे त्यांनी मांडणी केली एकंदरीत. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वभावाविषयी जे काय सांगितलं, म्हणजे त्यांच्या आचरणाविषयी काय गोष्टी सांगितल्या, स्पष्टपणे ते बोलले की बाबा मला व्यसनं होती किंवा मी समोरच्या माणसाला ऐकून घेत नव्हतं. तर ह्या बाबी आहेत, ह्या खऱ्या अर्थाने ज्यावेळेस व्यक्ती शरणगमन करते त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी लक्षात येणं आणि त्या गोष्टीवरती कार्य करणं, तो हा जो भाग आहे ना, ह्या म्हणजे बौद्ध धर्मामध्ये ह्या गोष्टीला खूप मोठं महत्व आहे. कारण ते खऱ्या अर्थानं परिवर्तन आहे. त्याच्या स्वभावामध्ये चेंजेस होणं, बदल होणं हा खऱ्या अर्थाने परिवर्तनाचा भाग आहे. आणि तो त्यांच्या मनोगतातून मी पाहिला, मला अनुभवता आला. मला खूप बरं वाटलं आणि त्याचं मनोगत एकंदरीतच चांगलं झालं असं मला वाटतंय. तर त्यांनी अजून चांगले प्रयत्न करावे आणि चांगल्या प्रकारे आपलं मनोगत करावं, किंवा भविष्यामध्ये आता ते JFRचे मित्र आहेत, भविष्यामध्ये त्यांना अशा पद्धतीने कुठेही उभा केलं तरी चांगल्या प्रकारचे प्रवचन देता यावी अशी एवढी तरी तयारी करावी अशी त्यांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद. धन्यवाद. आपल्या याच वेबिनार मध्ये धम्मचारी उदित कुमार सुद्धा उपस्थित आहेत. उदित कुमारांच्याकडे जात आपण त्यांना विचारत आहे की या अभिव्यक्तीबद्दल आपण 2 शब्द बोलावे. उदित कुमार. मी प्रवासात आहे. ओके, ठीक आहे. ओके, म्यूट करा. चला, ठीक आहे. तर आपण या वेबिनारचे जे आजचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडे जात आहोत आणि त्यांना विचारत आहोत की या परफॉर्मन्स बद्दल आपण आपलं मत काय आहे ते मांडावे. येस. तर प्रथमतः मी कराडकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपलं जे काही थोडक्यात का असे ना, परंतु ते मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि ते अतिशय प्रॅक्टिकल मनोगत होतं, नाही का, त्यांच्या इथून आलेलं होतं. भले काही गोष्टीची त्यांनी तयारी केली असेल, तर परंतु मला असं वाटतं की अशाच मित्रसंघेमधून आम्ही देखील घडलेलो आहोत आणि मला वाटतं ही संधी त्यांनी घेतली आणि आपलं स्वतःचं मनोगत व्यक्त केलं. विशेष करून धम्माच्या सानिध्यात ते कसे आले हे त्यांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे. कारण की आम्ही देखील अशाच पद्धतीच्या संपर्काच्या माध्यमातून, शिबिराच्या माध्यमातून धम्म संपर्कात आलो आणि संघाच्या सानिध्यात आलो. विशेष करून त्यांनी त्यांच्या
काही सवयींविषयी व्यक्त झाले ते. आणि स्वाभाविक आहे की काही सवयी सांगणं कधी कधी कठीण जातं, परंतु त्यांनी अगदी मनापासून ते सर्व प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल केले ते देखील त्यांनी सांगितले. तर त्यांचं मी खूप खूप पुण्यानुमोदन करतो आणि उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती व्हावी म्हणून त्यांना मंगल कामना देतो. धन्यवाद. धन्यवाद सत्यकुमारजी. यानंतर जे काही मित्र संध्या आपण दर महिन्याला आयोजित करत असतो धम्ममित्रांच्या वतीनं, तर त्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी मी आदरणीय धम्ममित्र किशोर उके यांना विनंती करत आहे की थोडक्यात या मित्रसंध्येचं महत्त्व आपण सांगावं. किशोर. आजच्या या मित्रसंध्येला उपस्थित नवी मुंबई केंद्रातील सर्व आदरणीय धम्मचारी आणि उपस्थित सर्व धम्ममित्र बंधू आणि भगिनी या सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. मित्रसंध्या म्हणजे मित्रांनीच मित्रांच्या प्रती समर्पित केलेली एक संध्या आणि ती घेण्यामागचा उद्देश हाच की संघामध्ये मित्रांची मैत्री घट्ट झाली पाहिजे, त्यांच्या व्यक्तिविकासाला हातभार लागला पाहिजे, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे. हा त्या मागचा उद्देश असतो. आता मी मित्रांची मैत्री घट्ट व्हावी असं म्हणालो. मैत्री म्हणजे काया वाचा आणि मनाने एक दुसऱ्यांच्या प्रती सामावून जाणे हा मैत्रीचा उद्देश असतो. मैत्री हा सुरुवातीला एक संस्कार आहे, ज्याचा आपण सातत्याने जर सराव केला तर तो एक स्वभाव बनतो आणि त्यातूनच प्रज्ञा निर्माण होऊ शकते. मनाच्या इतर अवस्थांचा विकास साधण्याचा मैत्री हा एक पाया आहे. जसे मैत्री दुःख आणि दैन्याच्या संपर्कात येते तेव्हा ती तात्काळ करुणा बनते आणि ती जर आनंदाच्या संपर्कात आली तर ती मुदिता म्हणजेच पुण्यानुमोदन बनते. मैत्री जेव्हा विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या प्रती समान विकसित होते तेव्हा ती उपेक्षा बनते आणि मैत्री जेव्हा आपल्यापेक्षा अधिक विकसित व्यक्तींच्या संपर्कात आली तेव्हा ती श्रद्धा बनते. बाबासाहेब म्हणतात, धम्म तेव्हाच सद्धम्म रूप बनतो जेव्हा तो हे शिकवितो की केवळ प्रज्ञा पुरेशी नाही तर त्यासोबत शीलही असले पाहिजे. आणि धम्म तेव्हाच सद्धम्म बनतो जेव्हा तो प्रज्ञा आणि शीलच असून पुरेसं नाही तर तो करुणेचे महत्वही सांगतो. आणि बाबासाहेब यापुढे जाऊन म्हणतात की तो धम्म करुणेच्याही पुढे मैत्रीचे महत्व सांगतो. म्हणजे मैत्री ही किती महत्वाची हे आपल्याला शिकवतो. मित्रांनो, आजच्या या मित्र संधीदिनी आपण मैत्रीचा विकास करावा असा संकल्प करूया आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद किशोर. अतिशय साध्या आणि अगदी मार्मिक शब्दामध्ये मित्रसंधीचं महत्व आपण सांगितलेलं नाही. याच गोष्टींना आधार मानून आपण या गोष्टींचं अनुकरण करीत आहोत. धन्यवाद. आपण या कार्यक्रमामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्र हो, महत्वाच्या अशा कार्यक्रमाकडे आपण आता वळत आहोत. मित्र हो, कुणाचं तरी येणं हे म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर असं लेणं असतं, लोकसेवेचं समाजसेवेचं देणं असतं. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही आहे. आयुष्याची खरी मजा तेव्हा येते जेव्हा आपल्या आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होतं. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्यांचेच म्हणजे धम्ममित्रांचे जीवन सुगंधित करणारे एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्या या मित्रसंध्येच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेला आहे. आणि मी त्यांचा परिचय करून देण्यासाठी
धम्ममित्र राजेंद्र सुष्टे यांना विनंती करत आहे की त्यांनी आजच्या प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय करून द्यावा. हॅलो, येतो आवाज? येस. उपस्थित आदरणीय धम्मचारी गण, सर्व धम्ममित्र बंधू भगिनींना मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या या मित्र संध्येमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत, खूप खूप शुभेच्छा. आपल्याला ज्यांचे मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे ते आदरणीय धम्मचारी सत्यकुमार यांची ओळख करून देण्याची संधी मला धम्ममित्र मुकुंद भास्कर यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आदरणीय धम्मचारी सत्यकुमार यांची ओळख करून देत असताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण पहिल्यांदाच मी धम्मचारी यांची ओळख करून देत आहे. अजूनपर्यंत मी कोणाची ही ओळख करून दिलेली नाही. हा प्रसंग पहिलाच आहे. ओळख करून देण्याचा माझ्यावर ही वेळ आहे पहिली. आदरणीय धम्मचारी सत्यकुमार यांना मी चुनाभट्टी सेंटर पासून म्हणजे 2010 पासून ओळखत आहे. त्यावेळेस मी ते JFR चे मित्र होते. त्यांची धम्मचारी दीक्षा 24/1/2016 आचार्य अमोक सिद्धी उपाध्याय यशोसागर यांच्याकडून झालेली आहे. त्यांना बघितले की मला खूप आनंद वाटतो, कारण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असते. मला त्यांना बघितल्यावर नालमध्ये जो हिरो आहे त्यांचं मला आठवण येत नाही, कारण त्यांची फ्रेंच कट दाढी आणि तसे ते मला वाटतात. त्यांच्यामध्ये बऱ्याचशा खुबी आहेत, बरेचसे गुण आहेत. तसे आदरणीय धम्मचारी सत्यकुमार, त्यांचे नाव शैलेंद्र घोडके आहे. ते युवा धम्मचारी आहेत, यंग धम्मचारी आहेत. टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथे ते कार्यरत आहेत. गेली 25 वर्ष ते त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कात आहेत. बरेचशी त्यांची व्यक्तिगत उपक्रमे आहेत. ते मोटिवेशनल स्पीकर आहेत. युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेतात. माइंड डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यशाळा घेतात. व्यक्तिगत समुपदेशन करतात. बॅच फ्लॉवर रेमेडीज प्रॅक्टिशनर आहेत. रेकी हिलर आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते लेखक सुद्धा आहेत. त्यांची 2 पुस्तके हे आहेत, युवा शक्ती, दुसरा आहे बौद्ध धम्म आणि व्यक्तिमत्व विकास. विशेष म्हणजे ते सम्राट व महानायक या वृत्तप्रधान लेख लिहितात. नवी मुंबई केंद्रामध्ये त्यांचे खूप मोठे धम्म योगदान आहे. केंद्रामार्फत साप्ताहिक युवा मध्यम वर्ग घेणे, 4 दिवसांच्या कार्यशाळेत सक्रिय सहभाग असतो. केंद्रातील सहाय्यक व मित्र यांना वेळ प्रसंगी समुपदेशन करतात. मित्रता देणे, धम्म शिबिर देणे, मध्ये योगदान देणे असे अनेक कार्य करत आहेत. मला असे वाटते की ते अष्टपैलू आहेत. त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व धम्म मित्रांकडून खूप खूप शुभेच्छा देतो. ते भारत उपाध्याय बनत आणि मी त्यांची ओळख इथे संपवत आहे. जय हिंद. धन्यवाद सृष्टीजी. तसेच आजच्या या मित्रसंध्येच्या वेबिनारमध्ये आदरणीय धम्मचारी जीनरत्न यांचं आगमन झालेलं आहे. आम्हा सर्व धम्ममित्रांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करत आहे सत्यकुमारांना की आपल्या या मित्रसंध्येमध्ये आपण धम्मदेसना द्यावी. महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उर्गेन बनते संघरक्षित या आदर्शांना प्रथमतः मी अभिवादन करतो. तसेच या मित्रसंध्येचं जे काही संचालन करत आहेत ते धम्ममित्र मुकुंद भास्कर, ज्यांनी सुंदर पूजेचं नेतृत्व केलं, ते धम्ममित्र उरुणकर मॅडम, ज्यांनी त्यांच्या स्वतःचं मनोगत व्यक्त केलं, ते कराडकर साहेब, आणि माझी सुंदर अशी ओळख करून दिली ते धम्ममित्र सोष्टे. तसेच इतर धम्मचारी देखील इथं उपस्थित आहे, परंतु ह्या लोकांचं कौतुक करणं अतिशय मला महत्वाचं वाटतं, कारण की त्यांनी छानपैकी अशी या मित्रसंध्येची सुरुवात केलेली आहे. तर पहिल्यांदा मी ह्या
सर्वांचं पुण्यानुमोदन करतो. तसेच सर्व धम्मचारीगण, सर्व धम्ममित्र बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. निश्चित मला फार आनंद होत आहे की आपण सर्वांसमवेत मी इथे उपस्थित आहे. अगदी बऱ्याच दिवसानंतर आपण सर्वांना प्रत्यक्ष नसलं तरी देखील ऑनलाईनच्या माध्यमातून भेटत आहे, त्याचा मला आनंद होत आहे. ज्यावेळेस मला सांगण्यात आलं की यस मित्रसंध्येला तुम्ही वेळ देऊ शकता का, तर मला आनंद झाला आणि मी तयार झालो. का तयार झालो तर कारण की मला असं वाटतं की इथे धर्मचारी अनंत मित्र आहेत, जिनरत्न आहेत, उदित कुमार आहेत, नाही का, अमोघदित्य पण आहेत. आम्ही जे काही घडलं तर अमोघदित्य तर फार मोठे म्हणजे सिनियर आहेत, आम्हाला भरपूर सिनियर आहेत, परंतु आम्ही जे काही इतर धर्मचारी मी नावं ज्यांची घेतलेली आहेत, आमचं घडण्या पाठीमागचं जे कारण आहे ना, तर ते हे असे मित्रसंध्या आणि मित्र डे ह्या माध्यमातून खरंच आम्ही घडलेलो आहोत. आज जे काही आयोजन करण्याची आमची पद्धती असेल, नाही का, तुम्ही आम्हाला कदाचित ऑब्झर्व करत असाल, एक धम्ममित्र म्हणून तुम्ही इथे असलेल्या सर्व धम्मचाऱ्यांना तुम्ही ऑब्झर्व करत असाल. नियोजन करण्याची जी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस हे जे काही धम्मचारी मंडळी आहेत त्यांचं जे काही नियोजन असेल, त्यांचं योगदान असेल, याच्या पाठीमागे जे काही आहे ना, ते अशा मित्रसंध्या, मित्र डे असे जे काही छोटे छोटे वर्कशॉप आहेत त्याची जबाबदारी घेऊन ही मंडळी तयार झालेली आहे. आणि त्यातलाच मी एक आहे. म्हणजे मी असं म्हणेल की अशा मित्रसंध्या आणि मित्र डे मधून मी स्वतः तयार झालेलो आहे. अचानक कोणीतरी जबाबदारी टाकायचा आणि ती जबाबदारी स्वीकारायची आणि जसं जमेल तसं नाही का आम्ही करायचो. आणि मला ते पूर्ण जुने दिवस अगदी मित्र असतानाचे आठवायला लागले. आणि साहजिकच आहे, ही गोष्ट तुम्ही देखील करत आहात, अनेक दिवसापासून करत आहात. त्याबद्दल खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धम्ममित्र उके यांनी देखील सुंदर असं नाही का मित्रसंध्येचं महत्व पटवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मित्रता, मैत्री ह्या विषयी सांगण्याचा प्रयत्न केला की जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की तो धागा जो आहे आणि मैत्रीचं जे काही जाळं आहे ते मैत्रीचं जाळं ह्या मित्रसंध्येच्या माध्यमातून अधिक विकसित होतं. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. व्यक्तिगतच काय, पण मला वाटतं इथे जेवढे धम्मचारी आहेत त्या सर्वांचा तो अनुभव आहे याची मला खात्री आहे. परंतु माझा तरी व्यक्तिगत तो अनुभव आहे की अशा मित्रसंध्येच्या माध्यमातून, मित्र डेच्या माध्यमातून किंवा जे काय मित्र शिबिर होतात त्या माध्यमातून जे काय मित्रतेचं जाळं आहे, कल्याण मित्रतेचं जाळं आहे, ते आपोआप डेव्हलप होण्यास मदत होते. आणि स्वाभाविक आहे की हे मित्रतेचं जाळं तुम्ही ह्या अशा छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना, परंतु तुम्ही ते विकसित करत आहे. मी विचार करत होतो की तुमच्याशी काय शेअर करावं, काय सांगावं, तुम्हाला धम्म काय सांगावं आणि कुठलं तत्व सांगावं, कोणतं तत्व सांगावं, काय असं काय भारी काय सांगावं का, असं जबरदस्त तत्वज्ञान सांगावं का. आणि तो विचार करत होतो, पण नंतर विचार केला की मी मित्र असताना मी कोणत्या गोष्टी केल्या, नाही का, मी धम्ममित्र असताना कोणत्या गोष्टीला मी प्रायोरिटी दिली की ज्याचा फायदा मला झाला आणि मी कोणत्या गोष्टीवरती अधिक कॉन्सन्ट्रेट करत गेलो आणि त्याच्यातून माझा स्वविकास झाला आणि इतरांना देखील मी त्या पद्धतीने मदत करू शकलो. तर मला असं वाटलं की येस, त्या गोष्टी जर आपण पुढे ठेवल्या तर त्याचा साहजिकच फायदा आपल्या मित्रांना होईल. आणि म्हणून थोडस चिंतन मी केलं आणि त्याच्यातून जे काही मला इन्स्पायर झालो, जे स्पॉन्टिनियसली बाहेर आलं, त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे असं काय भारी काय तत्वज्ञान मी काय सांगत बसणार नाही, परंतु जो माझा अनुभव आहे ज्याच्यातून मी घडलोय तर तो मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यातून दोन गोष्टी पहिल्यांदा माझ्या माइंडमध्ये आल्या, माझ्या मनासमोर आल्या की ज्यावेळेस मी मित्र होतो तर धम्ममित्र बनण्याचा उद्देश स्पष्ट असलं पाहिजे. अर्थात आपण धम्ममित्र का बनलो, तर ती गोष्ट जी आहे ना त्याच्यावरती मी अधिक चिंतन करायचं धम्ममित्र असताना.
की धम्ममित्र बनण्याचा माझा उद्देश काय आहे आणि मी धम्ममित्र का बनलो. तर मला वाटतं आपणही ऍज अ धम्ममित्र म्हणून ती गोष्ट आपल्याला स्पष्ट आहे का. तर त्याच्याविषयी आपण खरंच चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि आपला उद्देश स्पष्ट आहे का. जर नसेल तर तो स्पष्ट करून घेतला पाहिजे. तर मला वाटतं ह्या दोन गोष्टी, ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की धम्ममित्र बनण्याचा माझा उद्देश काय किंवा मी धम्ममित्र का बनलो. आता स्वाभाविक आहे की आपण जसं कराडकर यांनी जे मनोगत व्यक्त केलं की ज्या जुन्या परंपरेतून आपण आजपर्यंत जीवन जगत आलेलो आहोत आणि मग कोणीतरी आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, जो आपला नाही का एक कल्याण मित्रच असतो. आणि मग अनंत मित्रांनी त्यांना शिबिराचा मार्ग दाखवला आणि तिथून मग जी काय टर्निंग पॉइंट आहे, परिवर्तन आहे, ते परिवर्तन दिसू लागलं. परंतु हे परिवर्तन दिसणं म्हणजे काय, तर खऱ्या अर्थाने सुख कशामध्ये आहे हे आपल्याला जाणवायला लागतं आणि मग आपला विकास कशामध्ये आहे हे आपल्याला जाणवायला लागतं आणि मी बौद्ध असणं म्हणजे काय हे आपल्याला जाणवायला लागतं आणि मग आपण संकल्प करतो, येस मी खराखुरा बौद्ध बनेन. आणि म्हणून मला वाटतं हा एक उद्देश महत्वाचा आहे की धम्ममित्र बनण्याचा महत्वाचा उद्देश काय, तर मी खराखुरा बौद्ध बनणे. म्हणजे मी धम्ममित्र का बनलोय, तर मला खराखुरा बौद्ध बनायचा आहे. आणि म्हणून मग आपण काय करतो, खराखुरा बौद्ध बनणं म्हणजे काय, तर मग त्याच्या पुढे येतं की पंचशिलेचं पालन करणं असेल, नाही का. खराखुरा बौद्ध कोण आहे, तर जो पंचशिलेचं पालन करतो तो खराखुरा बौद्ध आहे. आणि म्हणून ही जी स्पष्टता आहे धम्ममित्र बनण्यापाठीमागची, तर ती अगदी स्पष्ट असणं गरजेचं आहे. म्हणून आपण 3 प्रतिज्ञा घेतो नाही का. दीक्षेच्या वेळेस आपण 3 प्रतिज्ञा घेत असतो. तर पहिली प्रतिज्ञा काय, तर मी बौद्ध आहे. दुसरी प्रतिज्ञा आहे मी पंचशिलेचं पालन करेन आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझा विकास आहे यावरती मला विश्वास आहे. आणि या 3 प्रतिज्ञा घेऊन आपण मग पुढे जात असतो. आमच्या वेळी वेगळ्या प्रतिज्ञा होत्या नाही का. जवळ 6 प्रतिज्ञा होत्या, 6च्या नंतर 4 झाल्या आणि 4च्या नंतर आता 3 झालेल्या आहेत नाही का. आमच्या वेळेस अनेक प्रतिज्ञा होत्या, अनेक बाबी होत्या आणि ज्याच्यामुळे आम्ही अधिक ताऊन सलाखून ज्याला म्हणतात तयार झालो. आणि मला वाटतं हा उद्देश स्पष्ट असतं की पंचशिलेची आपण दीक्षा घेतलेली आहे, याचाच अर्थ आपण शरणगमन करण्यासाठी कटिबद्ध झालेलो आहोत नाही का. मग धम्ममित्र बनणे म्हणजे काय, तर शरणगमन करण्यासाठी कटिबद्ध होणे, संकल्प करणे, प्रतिज्ञाबद्धता करणे. मग आपण म्हणू की मग धम्ममित्र कोणाला म्हणायचं, जो शरणगमन करतो तो धम्ममित्र. नाही तर मग दीक्षा घेतले परंतु जर आपण शरणगमन करत नसू, ध्यान करत नसू, पंचशिलेचं पालन करत नसू, तर भले त्यांनी दीक्षा घेतली असली तरी देखील तो धम्ममित्र म्हणून राहत नाही. मग फक्त तो पटावरती राहतो नाही का, म्हणजे लिस्ट मध्ये राहतो, येस धम्ममित्र XYZ, परंतु वास्तविकतेमध्ये तो धम्ममित्र राहत नाही जर तो शरणगमन करत नसेल तर. आणि म्हणून धम्ममित्र कोणाला म्हणावं, जो शरणगमन करतो तो खरा धम्ममित्र आहे. तर ह्या गोष्टी अतिशय स्पष्ट होणं गरजेचं आहे. मी मित्र असताना ह्या गोष्टी अधिक चिंतनातून त्या मी जाणून घेत होतो आणि धम्मचार्यांच्या सानिध्यात ती गोष्ट अधिक नाही का हॅमर झाली की येस धम्ममित्र बनणं म्हणजे काय, तर प्रत्यक्ष आपण शरणगमन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने धम्ममित्र बनणं आहे. केवळ नावापुरतं धम्ममित्र नाही, केवळ मला कोणीतरी धम्ममित्र म्हणावं म्हणून धम्ममित्र नाही, केवळ माझा नाही का मान सन्मान करतील म्हणून धम्ममित्र बनणं नाहीये का. आपल्याला ते वाटतं की येस आता धम्ममित्र मी झालं म्हणजे कोणीतरी मी आता समाजातून फार मोठा वेगळा आहे मी, तर त्या उद्देशाने आपण धम्ममित्र बनत नाही. तर बाबासाहेबांविषयी प्रामाणिकता राखून आपण जी पंचशिलेची दीक्षा घेतलेली आहे त्या पंचशिलेच्या दीक्षेनुसार आपण शरणगमन करणं, तो उद्देश इथे अपेक्षित
आहे. आणि म्हणून आपण केवळ नामके वास्ते आपण नाही का आपण म्हणतो इतरांना आपण म्हणत असतो. आता आपल्याला आपण स्वतःला बौद्ध समजतो तर आपण इतरांवरती टीका करत असतो. हे नामके वास्ते बौद्ध आहेत, ते सण साजरे करतात, हिंदू देवाला मानतात आणि मग त्यांना आपण म्हणतो नामके वास्ते बौद्ध. परंतु असे काही मित्र असतात की त्यांना आपण म्हणू शकतो हे नामके वास्ते धम्ममित्र आहेत. तर ह्या कॅटेगरीमध्ये आपण मोडतो का, तर ते आपण चेक केलं पाहिजे. तर नामके वास्ते आपल्याला धम्ममित्र बनायचं नाहीये, बरोबर. तर हा उद्देश आपला स्पष्ट असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मला वाटतं एक धम्ममित्र असताना त्या गोष्टीला धरून मात्र मी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो. आणि म्हणून धम्ममित्र बनणं म्हणजे काय, तर प्रत्यक्ष शरणगमन करणं, पंचशिलेचं पालन करणं, केवळ नामके वास्ते धम्ममित्र न बनणं, तर प्रत्यक्ष त्या पद्धतीने आचरण करणं हे अतिशय महत्वाची बाब आहे. तर हा पहिला पॉइंट आहे की धम्ममित्र बनण्याचा उद्देश काय, त्याच्याविषयीची स्पष्टता आपण करून घेतली पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे की मी ज्यावेळेस विचार करत होतो की एक धम्ममित्र असताना तर तो एक मुद्दा मला जाणवला की धम्ममित्र म्हणून आपली जबाबदारी काय. आता काही मी पाहत होतो माझ्या वेळेस देखील की अनेक लोक धम्ममित्र बनले, परंतु ते बनले, फक्त दीक्षा घेतली त्यांनी, पण पुढे काय. तर एक धम्ममित्र म्हणून आपली जबाबदारी काय, ती जबाबदारी आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्वाची गोष्ट मला जाणवली. आणि त्याच्यातली सर्वात पहिली जबाबदारी काय असेल तर ती म्हणजे स्वतःविषयीची जबाबदारी. म्हणजे मी ज्यावेळेस विचार करत होतो एक धम्ममित्र असताना माझ्या कोणत्या जबाबदाऱ्या होत्या, त्याच्यात सर्वात पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे स्वतःविषयीची जबाबदारी. आता स्वतःविषयीची जबाबदारी आहे, दुसरी जबाबदारी आहे आपल्या कुटुंबाविषयीची जबाबदारी आहे, आणि तिसरी जबाबदारी आहे साहजिकच आपल्या संघाप्रती असलेली जबाबदारी आणि त्यालाच धरून समाजाप्रती असलेली जबाबदारी. तर पहिलीची जबाबदारी आहे स्वतःप्रती असलेली जबाबदारी, स्वतःविषयी असलेली जबाबदारी. एक धम्ममित्र म्हणून ज्यावेळेस आपण दीक्षा ग्रहण करतो, जसं मी सांगितलं की आपण प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत नाही का, 3 प्रतिज्ञा आपण ग्रहण केलेल्या आहेत आणि तेव्हा आपली धम्ममित्र दीक्षा झालेली आहे. आणि ह्या 3 प्रतिज्ञा जसं मी पूर्वीच सांगितलं की येस मी बौद्ध आहे, मी पंचशिलेचं पालन करेल आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये माझा विकास आहे, यावरती माझा विश्वास आहे. या 3 प्रतिज्ञाविषयी आपण प्रामाणिक राहणं, स्वतःविषयीची जबाबदारी म्हणजे काय, ह्या 3 प्रतिज्ञांविषयी आपण कटिबद्ध राहणं, प्रामाणिक राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. जर त्याच्याविषयी आपण जर प्रामाणिक राहत नसू तर केवळ आणि केवळ आपण पटावरील धम्ममित्र राहू, केवळ नामके वास्ते धम्ममित्र राहू. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वतःविषयीची जबाबदारी ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस येस दीक्षेच्या वेळेस ज्या काही प्रतिज्ञा मी घेतलेल्या आहेत त्या प्रतिज्ञेविषयी मी प्रामाणिक राहील. मग ह्या प्रतिज्ञेविषयी प्रामाणिक राहत असताना मला असं वाटतं की 4 गोष्टींविषयी देखील आपण जागृत राहिलं पाहिजे, तर ती आपल्या स्वतःविषयीची जागृती निर्माण होऊ शकते. सर्वात पहिली गोष्ट जी आहे की आपण आपल्या आदर्शांविषयी प्रामाणिक राहणं. मग आपले आदर्श कोण आहेत, तर बुद्ध आहेत, बाबासाहेब आहेत, उर्गेन संघरक्षित आहेत, हे आपले आदर्श आहेत, हे आपले गुरु आहेत. तर आपल्या गुरूंविषयी, आपल्या आदर्शांविषयी आपण खरंच प्रामाणिक आहोत का एक धम्ममित्र म्हणून, तर त्याच्याविषयी देखील आपण विचार केला पाहिजे नाही का. असे अनेक धम्ममित्र मी पाहिलेले आहेत, अगदी माझ्या वेळेस देखील, धम्ममित्र असताना देखील, की धम्ममित्र असून देखील ते आपल्या आदर्शांविषयी प्रामाणिक नव्हते, आपल्या गुरूंविषयी प्रामाणिक नव्हते. तर आपण देखील विचार केला पाहिजे की येस मी खरंच माझ्या आदर्शांविषयी, माझ्या गुरूंविषयी प्रामाणिक आहे, बुद्ध बाबासाहेब यांच्याविषयी प्रामाणिक आहे का. आता प्रश्न पडेल, आम्ही बौद्ध आहोत, साहजिकच आहे, बुद्ध आपले आदर्श आहेत, बाबासाहेब म्हटलं की येस आमचा जीव की प्राण आहे, आणि ज्या संघात मी वावरतोय, ज्यांची
ज्या संघाची ज्यांनी निर्मिती केलेली आहे ते उर्गेन संघरक्षित नाही का, ज्यांच्या मार्गदर्शनातून आपण कार्यरत आहोत, तर त्याच्याविषयी प्रामाणिकच आहोत आम्ही, असं आपल्याला स्वतःला वाटू शकतं. परंतु केवळ वाटणं म्हणजे स्वतःविषयीची जबाबदारी घेणं होत नाही. तर प्रामाणिक राहणं म्हणजे काय, की जे खऱ्या अर्थाने बुद्धांनी सांगितलेली गोष्टी आहे त्याच्यावरती चालणं, जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती मार्गक्रमण करणं, जे खऱ्या अर्थाने भंतेने सांगितलेल्या ज्या पद्धती आहेत की या पद्धतीने तुम्ही जर धम्म आचरण केलात तर तुमचा व्यक्ती विकास होऊ शकतो, तर त्या गोष्टीवरती चालणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्याशी प्रामाणिक राहणं आहे. परंतु होतं काय, आजही मी काही मित्र पाहतो, अगदी ज्येष्ठ मित्र पण पाहतो, की ते काय करतात की ते बुद्ध आहेत, बाबासाहेब आहेत, भंते आहेत नाही का, त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या एका इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही आहात नाही का. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की हे एक इन्स्टिट्यूट आहे. मग ज्या इन्स्टिट्यूट मधून मध्ये आपण ऍडमिशन घेतलेलं आहे तर त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला लागू होतात. परंतु असे अनेक मित्र पण मी पाहतो की ह्या इन्स्टिट्यूट मध्ये असतातच, परंतु ते इतर इन्स्टिट्यूट मध्ये देखील जात असतात आणि त्या गोष्टी देखील ते फॉलो करत असतात नाही का. आणि मग ती सरभेसळ होताना देखील मला कधी कधी जाणवते. तर त्याच्याविषयी देखील आपण थोडस काळजी घेतली पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे की खरंच जी पद्धती भंतेंनी आपल्या समोर ठेवलेली आहे, बुद्ध असतील, बाबासाहेब असतील, यांना अधिक सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्या समोर ठेवलेले आहे, तर त्या पद्धतीला धरून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. जर आपण काही इतर पद्धती आणि त्याची सरभेसळ करत असू तर मात्र आपला गोंधळ होऊ शकतो. आणि अशा अनेक मित्रांना मी पाहिलेलं आहे, अगदी मी धम्ममित्र असताना देखील आणि आता देखील. म्हणजे मी असं म्हणेल की मी ज्यावेळी धम्ममित्र होतो त्यावेळेस माझ्याही अगोदरचे असे काही धम्ममित्र आहेत की जे अजूनही ते धम्ममित्रच आहेत आणि ते अर्धे इथे अर्धे तिथे नाही का, म्हणजे हे पण आहे आणि ते पण आहे, अशा दोन्ही दगडावरती पाय ठेवून पुढे जातात. तर ते थोडस आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून गुरुविषयी प्रामाणिक राहणं, आदर्शांविषयी प्रामाणिक राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरी जी बाब आहे जी नाही का धम्ममित्र उके यांनी त्याचाच आधार घेऊन मी म्हणतो की जे धम्ममित्र आहेत इतर, म्हणजे आपले जे काही मित्र आहेत त्या मित्रांविषयी सामंजस्यपूर्ण व्यवहार करणं, सामंजस्य राखणं एकमेकांविषयी नाही का. आपण सर्व धम्ममित्र आहोत, आम्ही धम्मचारी आहोत, तर आपल्यामध्ये सामंजस्यपूर्ण व्यवहार आहेत का, तर ते फार महत्वाचे आहेत. अर्थात जे काही धम्ममित्र बंधू भगिनी असतील त्यांच्यातील परस्परातील जे संबंध आहेत ते सामंजस्यपूर्ण असले पाहिजे, ती अतिशय महत्वाची बाब आहे. आणि जे काही मी म्हटलेलं आहे, म्हणजे मला फार पुण्यानुमोदन करावं असं वाटतं धम्ममित्र ओके यांचं, की त्यांनी तो विषय छेडला इथे, मित्रता, मैत्री. माझा स्वतःचा अनुभव आहे की म्हणजे अनंत मित्र आहे, जिनरत्न आहे, मी आहे, मंजू चित्त आहे. आणि तसं बघितलं तर नाही का हे माझ्याही अगोदरचे अनंत मित्र असेल, जिनरत्न असतील, मंजू चित्त असतील, आम्ही अगदी नंतर नंतर आलेलो आहे. परंतु अनेक काळ आम्ही एकत्र घालवलेला, अनेक काळ एकत्र घालवला आणि अनेक गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. अगदी एकत्र शिबिरं केलेल्या आहेत, एकत्र सहलीला गेलेल्या, अनेक गोष्टी एकत्र केलेल्या आहेत. आणि जी काय मित्रता विकसित झालेली आहे नाही का, अनेक शिबिरं एकत्र केलेल्या आहेत, अनेक वर्कशॉप एकत्र केलेल्या आहेत. हे फार महत्वाचं आहे नाही का. हे जे काही सामंजस्यपूर्ण वातावरण आहे ना एकमेकांविषयीचं, ते अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्ही तिथे मोकळे होऊ शकता नाही का. आज भयंकर परिस्थिती आहे समाजामध्ये, म्हणजे लोकांना मोकळं होण्यासाठी लोक नाहीत. कोणाकडे मोकळं व्हावं, कोणाला माझं दुःख सांगावं, कोणाला माझा आनंद व्यक्त करावा. शंका वाटते, अरे कोणाला आनंद व्यक्त करावा, मी जर एखाद्याला आनंद व्यक्त करावा तर तो जळेल माझ्यावरती, ही पण शंका वाटते. मी जर माझं दुःख व्यक्त करावं तर त्याचा तो भांडवल करेल, ही पण भीती वाटते. परंतु आपल्याकडे मात्र एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे, ते म्हणजे मित्र, की ज्यांच्या समोर आपण व्यक्त होऊ शकतो,
सहज व्यक्त होऊ शकतो, नाही का? आणि माझा तो चांगला अनुभव आहे, नाही का? म्हणजे अनंत मित्र असतील, मंजू चित्ता असतील, उदित कुमार असतील. म्हणजे उदित कुमार तर म्हणजे अगदी नुकताच सहाय्यक झालो होतो, तर त्यांच्या घरी वर्ग चालायचे वडाळ्याला, आणि मी त्यावेळी त्यांच्या घरी जायचो मी. म्हणजे हे जे काही मित्रतेचं जाळं आहे ना, ते अतिशय इम्पॉर्टंट आहे, आणि आपण सहजरित्या खुले होऊ शकतो. हे फार महत्वाचं आहे. प्रत्येकाला अडचण आहे, हे इथे बसलेल्यांपैकी अगदी माझ्यापासून प्रत्येकाला अडचण आहे, परंतु आपल्याकडे एक चांगलं माध्यम आहे, ते म्हणजे मित्रतेचं. आणि म्हणून जे काय मित्र आहेत त्या मित्रांप्रती आपण सामंजस्य राहिलं पाहिजे, कारण की हे रत्न आहेत आपल्या जवळ, हे रत्न आहेत, अमूल्य रत्न आहेत, त्याला जपलं पाहिजे. जर ते निखरलं, अगदी म्हणजे ज्याला म्हणतो शाईन करायला लागले ना ते रत्न, तर त्याचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश आपल्यामध्ये देखील विकसित होऊ शकतो, नाही का? अतिशय महत्वाची गोष्ट आहे, नाही का? आता मी सहाय्यक असताना धम्मबोधींच्या घरी जायचो. अगदी सहाय्यक म्हणजे अगदी नवखा होतो मी, परंतु सहजरित्या, नाही का, ते त्यावेळी धम्ममित्र होते, मी अगदी नवखा सहाय्यक होतो. सहजरित्या स्वागत करायचे, सहजरित्या. त्यांच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे, परंतु कधी मला तो जाणवला नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून एकमेकांविषयी सामंजस्यपूर्ण राहणं ही महत्वाची गोष्ट आहे. तिसरी जी बाब आहे की संबोधीसाठी आपण प्रयत्न करत आहोत का? स्वतःविषयीची जबाबदारी घेताना संबोधीविषयी आपण खऱ्या अर्थाने प्रयत्नरत आहोत का? आता संबोधी म्हटलं तर काय, तर त्याचा जो काय मार्ग आहे तो म्हणजे मेडिटेशन आहे, कल्याण मित्रता आहे, संपर्क आहे. तर त्याच्यामध्ये सातत्यता आहे का? आपली ध्यानात सातत्यता आहे का? आपली धम्म अभ्यासात सातत्यता आहे का? आपली कल्याण मित्रतेमध्ये सातत्यता आहे का? ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या संबोधीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि मग संबोधी म्हणजे काय? स्व आसक्तीला बाजूला सारणं. आणि म्हणून स्वतःची जबाबदारी घेत असताना आपल्यातली आसक्ती कमी होते का? ह्या माध्यमातून, आपल्या वर्गाच्या माध्यमातून असेल, आपल्या ध्यानाच्या माध्यमातून असेल, आपल्या संपर्काच्या माध्यमातून असेल, आपल्या कल्याण मित्रतेच्या माध्यमातून असेल, तर आपल्या स्वतःतील आसक्ती सैल होते का, ढिली होते का, कमी होते का? आणि म्हणून संबोधीकडे वाटचाल होण्याचं लक्षण काय? तर आपल्या स्वतःतील आसक्ती आपण कमी केली पाहिजे. आणि म्हणून स्व जबाबदारी, स्वतःविषयीची जबाबदारी पाहत असताना ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यातला जो चौथा पॉइंट आहे की सर्व प्राणी मात्रांविषयी मैत्रीभाव विकसित करणं. आपण मेत्ता भावना करतो, नाही का? ही फॉर्मॅलिटी नाही आहे, ध्यान करणं ही फॉर्मॅलिटी नाही आहे. तर आपण मेत्ता भावना करतो, याचा अर्थ जी शेवटची पायरी करतो की ज्याच्यामध्ये सर्व प्राणी मात्रांवरती आपण मित्रता विकसित करतो, तर ती विकसित होत आहे का आणि ती ऍक्शन मध्ये येत आहे का ते तपासतं. मला माहिती आहे की आम्ही त्यावेळेस बुद्ध्यान घरोघरी जाऊन विकायचो, नाही का? म्हणजे मी जिनरत्न असतील, वडाळ्याची आमची छोटीशी टीम होती 3-4 लोकांची. जसे सेल्समॅन घरोघरी फिरतात ना, तसे आम्ही बुद्ध्यान घ्यायचो, नॉक करायचो. पहिली लिस्ट आम्हाला माहितीच असायची, अरे ह्या ठिकाणी आपले बांधव आहेत. सरळ घरी जायचो, नॉक करायचो, जय भीम घालायचो, आणि आम्ही ह्या ठिकाणाहून आलेलो आहोत, तर हे आमचं मुखपत्रक आहे, त्रैमासिक आहे, तुम्ही घ्याल का? आणि मग ते काही जण घ्यायचे, त्यांना फार आनंद वाटायचा, पण काही जण घेत नव्हते. परंतु कधीच आम्ही नाराज न होता त्यांच्याबरोबर संपर्क वाढवायचो, त्यांच्याबरोबर मित्रता विकसित करायचो, आणि मग सहज लोक जुळले जायचे. भले कदाचित ते संघ सानिध्यात आले नाही, परंतु आजही मात्र ते त्यांच्या बरोबरचे रिलेशन आहेत. आणि ही जी बाब आहे ना, ही अतिशय महत्वाची आहे की सर्व प्राणी मात्रांविषयी आपण मैत्रीभाव विकसित करतोय का, त्यांच्याविषयीची दयाभाव आपल्यामध्ये येतोय, निर्माण होतोय का? आज आपण पाहतो की जी करोनाची परिस्थिती आहे, अनेक लोक दगावलेले आहेत, अनेक घरामध्ये रुग्ण आहेत, नाही का? तर त्यांच्याविषयी कणव आपल्यामध्ये निर्माण होत आहे का?
त्यांच्याविषयी करुणा आपल्यामध्ये निर्माण होत आहे का, ते हे तपासलं पाहिजे. आणि जर होत नसेल याचा अर्थ आपण केवळ फॉर्मॅलिटीच करत आहोत. आपण केवळ सांगितलंय म्हणून ध्यान करतोय, आपण केवळ सांगितलंय म्हणून अभ्यास करतोय, आपण केवळ सांगितलंय म्हणून वर्ग अटेंड करतोय, नाही. तर निश्चितच, आणि मला आनंद वाटतोय की नाही का, तुमच्या सर्वांचं मला कौतुक असं वाटतं की ज्यावेळेस आपण जे काय रेशनिंगचं वाटप केलं, अगदी मनापासून तुम्ही सर्वांनी तिथे उपस्थिती दाखवली आणि तुमच्यातली जी काही करुणा आहे ती करुणा दिसली तिथे. त्याबद्दल तुमचं जेवढं पुण्यानुमोदन करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून या 4 गोष्टी ज्या आहेत, ह्या 4 बाबी आपल्या स्वतःविषयीची जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून एक धम्ममित्र म्हणून आपल्या स्वतःविषयीची जबाबदारी पार पाडत असताना ह्या 4 बाबी मात्र आपल्याला लक्षात घेता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर जो आहे कुटुंबाविषयीची जबाबदारी, नाही का, आपण सर्व गृहस्थी आहोत. सर्व गृहस्थी आहोत, आपलं स्वतःचं कुटुंब आहे. आणि म्हणून कुटुंबातील इतर सदस्यांशी आपले कसे संबंध आहेत एक धम्ममित्र म्हणून, कारण की बाकीचे धम्ममित्र नसतीलही, नाही का, त्यांना कदाचित धम्माची आवडही नसेल. जे इतर सदस्य धम्ममित्र असतील, पूर्ण कुटुंब धम्माच्या वातावरणात असेल तर चांगली बाब आहे, परंतु ते सर्वांच्या घरी असेलच असं नाही. पण तरी देखील एक धम्ममित्र म्हणून माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांशी कसे संबंध आहेत ते फार महत्वाचे. सुसंवादाचे संबंध आहेत का, ते एक धम्ममित्र म्हणून आपले इतर आपल्या कुटुंबातील सदस्यांशी सुसंवादाचे संबंध असले पाहिजे. मग तिथे मग वाचेचे 4 शील जे बुद्धांनी सांगितलेले आहेत ना, तर ते येतात. आपण कठोर बोलतो का, आपण निंदा करतो का, आपण खोटं बोलतो का, आपण चुगली चहाडी करतो का. ह्या 4ही गोष्टी आपण तपासून पाहिल्या पाहिजे कुटुंबात राहत असताना. कारण की तिथे आपण लगेच रिॲक्ट होतो, कारण की आपल्याला बाहेर पाहणारं कोणी नसतं. ती एकमेव जागा अशी आहे की आपला मूळ स्वभाव बाहेर येत असतो. आणि म्हणून आपण आपलं निरीक्षण केलं पाहिजे की खरंच माझं सुसंवाद पूर्ण मी माझ्या कुटुंबाशी राहत आहे का, ही फार महत्वाची बाब आहे. आणि मला वाटतं त्याच्यावर विषयी आपण खरंच चिंतन केलं पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये मी कसा आहे. एक धम्ममित्र म्हणून माझ्या कुटुंबामध्ये मी कसा आहे. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे की माझ्या कुटुंबात मी सामंजस्यपूर्ण राहतो का. काही लोकांचा स्वभाव आपल्याला पटणार नाही, काहींचे मतं आपल्याला पटणार नाही. आपल्या पत्नीची मतं आपल्याला पटणार नाही, आपल्या आईवडिलांची मतं पटणार नाही, परंतु त्यांना आपण किती समजावून घेतोय की आपलंच थोपतोय, मला जास्त कळतं म्हणून आपलंच थोपतोय. तर तसं होतोय का, पॉवर मोड होते का, दंड मार्गाचा वापर होतोय का, नाही का, कधी कधी पॉवर मोड पण आपण करतो. तर ती गोष्ट आपल्याकडून होते का, तर त्या गोष्टीविषयी देखील आपण पाहिलं पाहिजे. एक कुटुंबात राहत असताना वाचेचे 4 शील, दंड मार्ग, पॉवर मोड आपण करतोय का, ह्या गोष्टी आपण तपासणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतरची जी जबाबदारी येते ती जबाबदारी आहे संघाप्रतीची असलेली जबाबदारी, नाही का. हे एक इन्स्टिट्यूशन आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघ हे एक इन्स्टिट्यूशन आहे. आणि मी धम्ममित्र असताना स्वाभाविक आहे, अतिशय मला फार मला माहित अजूनही आठवतं आणि अजूनही माझी ती सवय आहे की जो काय आपला युनिफॉर्म आहे तो मी अनेक वेळा नाही का परिधान करत असतो. म्हणजे केवळ संघाच्या कार्यक्रमातच नव्हे तर इतर वेळेस देखील, नाही का. तर हे एक इन्स्टिट्यूशन आहे आणि इन्स्टिट्यूशन म्हटलं की स्वाभाविक आहे त्या इन्स्टिट्यूशनची असलेली जबाबदारी देखील आपल्यावरती येऊन पडते. तर एक मित्र म्हणून ज्या काही सांघिक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण सहभाग दर्शवला पाहिजे. संघाप्रती असलेली जबाबदारी मधला पहिला भाग आहे की ज्या सांघिक कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण आपला सहभाग दर्शवला पाहिजे. परंतु होतं काय, ते माझा पण व्यक्तिगत अनुभव आहे, नाही का. मी मित्र असताना त्या गोष्टी माझ्याही हातून घडलेल्या आहेत. अरे नाही, हा माझ्यासाठी सहाय्यकांसाठी कार्यक्रम आहे ना, मी कशाला जाऊ, नाही का. मित्रांसाठी असेल तर मी जाईल.
नंतर म्हणजे ज्यावेळेस मी जीएफआरचा मित्र झालो, अरे जीएफआरच्या मित्रांसाठी नाही हा वर्कशॉप, जनरल मित्रांसाठी आहे, तर मी कशाला जाऊ, मी जीएफआरच्या मित्रांच्या वर्गाला जाईल. मग हे जे काही आहे ना, हे चालू होतं थोडस, तर याच्यावरती आपल्याला काम केलं पाहिजे. म्हणजे माझा व्यक्तिगत तो अनुभव आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करतो. तर ती गोष्ट घडता कामा नये. तर ज्या काही संघ कार्यक्रम आयोजित करतो, तर तिथे सहज आपण सहभाग आपला दर्शवला पाहिजे. ही एक मुख्य जबाबदारी आहे की आपला सहभाग दर्शवणं. दुसरी जी बाब आहे ती म्हणजे पुढाकार घेणं. नाही का, कधी कधी आपल्याला बोलावं लागतं की कोण जबाबदारी घेईल, असं आपल्याला करायचंय, परंतु आपण पुढाकार घेतला पाहिजे. माझं व्यक्तिगत मी सांगतो की मी जो काही घडलेलो आहे तो केवळ आणि केवळ असे काही पुढाकार घेऊन घडलेलो आहे. एखाद्याने सहज जबाबदारी दिली, लगेच पुढाकार घेऊन ती स्वीकारली आणि मग जसं जमेल तसं, जसं भले चुकलं तर चुकलं, पण जसं जमेल तसं. परंतु आज जो काही मी आहे तो केवळ आणि केवळ ज्या काही संघाने जबाबदाऱ्या दिल्या त्या मी स्वीकारल्या आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न केला. आज इथे जेवढे धम्मचारी आहेत नाही का, मी त्यांना जवळून पाहिलेला आहे. माझा तो अनुभव आहे त्यांच्याविषयीचा आणि तो खात्रीशीर अनुभव मी तुम्हाला तुमच्यासमोर सांगू शकतो की त्यांनी त्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या नाही का. एक धम्ममित्र असताना अधिक प्रमाणात नाही का पूर्ण सेंटरची जबाबदारी घेणं आणि त्याला डेव्हलप करणं खायची गोष्ट नाही, परंतु धम्ममित्र असताना देखील जे तुमच्या समोर धम्मचारी आहेत त्यांनी पूर्ण केंद्राची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली होती. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे, पुढाकार घेणं. तिसरी जी बाब आहे संपर्क करणं, तर मला वाटतं ही इम्पॉर्टंट आहे आणि थोडस मी अगदी तुम्हाला म्हणजे कटू वाटेल, पण तो हा अभाव मात्र थोडासा मला जाणवतो. कदाचित माझ्या अपेक्षा जास्त असतील तुमच्याविषयी, परंतु तो थोडासा अभाव मला जाणवतो की त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वांनी डेव्हलप केलं पाहिजे. मला आठवतंय मी तर आहेच, परंतु इतरही धम्मचारी संपर्क करण्यात आम्ही पटाईत, अगदी म्हणजे वेळ काढून संपर्क करणं, अगदी एक एक दिवस आम्ही एकत्र घालवलेले आहेत नाही, ज्यांच्याबरोबर संपर्क असेल त्यांच्याबरोबर. तर मला वाटतं ती गोष्ट जी आहे ना की आपण संपर्क केला पाहिजे. धम्ममित्र आहात तुम्ही, इतर धम्ममित्रांशी संपर्क करा, धम्मचार्यांशी संपर्क करा, तुमच्या कल्याण मित्रांशी संपर्क करा. तर ती फार महत्वाची जबाबदारी आहे एक धम्ममित्र म्हणून. तर तुम्ही संपर्क वाढवले पाहिजे. जे काही धम्मचारी असतील त्यांच्याबरोबर तुमचे संपर्क तुम्ही विकसित केले पाहिजे, डेव्हलप केले पाहिजे, जेणेकरून काय होईल, आपापसातली मित्रता जी आहे ती अधिक विकसित होऊ शकेल. तर मला वाटतं याच्यावरती तुम्ही सर्वांनी अधिक चांगल्या पद्धतीने जर वर्कआउट केलं तर अधिक चांगलं होईल नाही का. ती फार महत्वाची बाब मला वाटते. आणि चौथी बाब म्हणजे इतरांना ह्या धम्म प्रवाहात आणण्यासाठी योगदान देणं. जे काही आपल्या संपर्कात आहेत, आता कराडकरांचं उदाहरण जर आपण घेतलं, जर अनंत मित्रांनी त्यांना शिबिरात आणलंच नसतं तर त्यांच्या जीवनात परिवर्तन घडलं नसतं. त्याचा हा परिणाम आहे की त्याने त्यांचं मनोगत व्यक्त केलं. तर एक धम्ममित्र म्हणून आपली ही जबाबदारी आहे की जे जे आपल्या सान्निध्यात आहे त्यांना हळुवारपणे, कुठली जबरदस्ती न करता हळुवारपणे ह्या धम्म प्रवाहात आणणं आणि त्यांच्या जीवनात देखील, जसं कराडकरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या जीवनात देखील परिवर्तन आणण्यासाठी आपलं योगदान देणं. तर मला वाटतं संघाप्रतीची जबाबदारी म्हणून ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या मला इम्पॉर्टंट वाटतात की ज्या मी धम्ममित्र असताना मला वाटतं आम्ही ह्या करायचो. आता राहिला समाजाप्रती असणारी जबाबदारी, तर याच्याविषयी खरंच आपण जागृत राहिलंच पाहिजे, कारण की आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. 1950 साली बाबासाहेबांनी जो लेख लिहिला, बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य, त्या लेखामध्ये बाबासाहेबांनी अतिशय विस्तृत काही मुद्दे मांडलेले आहेत. आणि त्याची सुरुवात करताना बाबासाहेब म्हणतात की बुद्धांनी संघाची का स्थापना केली, बुद्धांना का संघाची निर्मिती करावीशी वाटली, बुद्धांचा कोणता उद्देश होता संघ स्थापने पाठीमागे. जो काय भिक्षू संघाची बुद्धांनी निर्मिती केली त्याच्या पाठीमागे बुद्धांचा काय उद्देश होता. आणि मग बाबासाहेब विस्तृतपणे
त्या गोष्टी सांगतात. त्याच्यातली पहिली बाब जे बाबासाहेब सांगतात की जी आपल्यालाही लागू होते, ती म्हणजे धम्माचे आचरण करणारी चालती बोलती माणसं समाजासमोर उभी राहावी. धम्माचे आचरण करणारी चालती बोलती माणसे डोळ्यापुढे सतत दिसावीत. हा एक मुख्य उद्देश बुद्धांच्या समोर होता. ह्या उद्देशाला धरून बुद्धांनी काय केली? संघाची निर्मिती, भिक्खू संघाची निर्मिती केलेली आहे. आणि हाच उद्देश आपल्याला देखील लागू पडतो. एक धम्ममित्र म्हणून ज्या संघामध्ये आपण वावरत आहोत, तर एक धम्माचरण करणारी चालती बोलती माणसं आपण आहोत का? आणि इतरांच्या डोळ्यासमोर आपण खरंच तसं उभं आहोत का? तर हा एक मुख्य उद्देश बाबासाहेबांनी नमूद केलेला आहे की धम्माचे आचरण करणारी चालती बोलती माणसं समाजाच्या डोळ्यासमोर उभी राहावी. दुसरा जो उद्देश बाबासाहेब म्हणतात की सर्वसामान्य माणसांसमोर स्वतःचा आदर्श निर्माण करणे. सर्वसामान्य माणसांसमोर स्वतःचा आदर्श निर्माण करणे म्हणजे आपला आदर्श लोकांसमोर निर्माण करणे, हा एक मुख्य उद्देश होता भिक्खू संघ निर्मितीचा. आणि म्हणून खरंच आपण आपला आदर्श ठेवतोय का समाजासमोर, हे पण आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यातली तिसरी बाब जी आहे की सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शन करेल असा निस्वार्थी वर्ग निर्माण करणे. भिक्खू संघ निर्माण करण्या पाठीमागचा तिसरा जो उद्देश बाबासाहेब म्हणतात की सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शन करेल असा निस्वार्थी वर्ग निर्माण करणे. तर खरंच आपण मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत का? किंवा तशी क्षमता विकसित आपण केली आहे का एक धम्ममित्र म्हणून? तर ती आपण खरंच विकसित केली पाहिजे, कारण की लोकांना मार्गदर्शन करण्याची खरंच गरज आहे. अनेक लोक दुःखात आहेत, समस्येमध्ये आहेत. केवळ आणि केवळ एकच गोष्ट आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि अनेक लोक आपल्याकडून अपेक्षा ठेवतात, धम्ममित्रांकडून अपेक्षा ठेवतात, धम्मचाऱ्यांकडून अपेक्षा ठेवतात की यस, यांच्याकडून योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. तर मला वाटतं ही गोष्ट आपण खरंच गांभीर्याने घेतली पाहिजे. आणि चौथी बाब बाबासाहेब म्हणतात, लोकसेवेला वाहिलेला विचारशील वर्ग निर्माण करणे ही भिक्खू संघाची निर्मिती करण्यापाठीमागे बुद्धांचा उद्देश होता. लोकसेवेला वाहिलेला विचारशील वर्ग निर्माण करणे. आणि हाच धागा पकडून उर्गेन भंते संघरक्षित यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाची निर्मिती केली आणि लोकसेवेला वाहील अशा पद्धतीने त्यांनी प्रशिक्षण नाही का वर्ग तयार केले आणि प्रशिक्षित धम्माचरण करणारे व्यक्ती जे लोकसेवेला वाहतील अशा पद्धतीने त्यांनी रचना केली. आणि आज आपण पाहतो की संघ निर्मिती आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून भंतेंसमोर देखील दोन उद्देश होते संघ निर्मितीचे. तर त्याच्यातला पहिला उद्देश होता की जुन्या जगापेक्षा सध्याच्या जगाला धम्माची जास्त गरज आहे. आणि दुसरा उद्देश होता की बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. या दोन उद्देशाला धरून भंतेंनी देखील भारतामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाची निर्मिती केलेली आहे. तर आपण पाहू शकतो की खरंच आत्ताच्या घडीला लोकांना धम्माची गरज आहेच आहे, परंतु एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून माझ्यावरती देखील मोठी जबाबदारी आहे. आणि एक धम्ममित्र म्हणून मी ती जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहे का? तर त्या पद्धतीने आपण खरंच वाटचाल केली पाहिजे. आता सक्षम बनणं म्हणजे काय? धम्ममित्र म्हणून सक्षम बनणं काय? ज्यावेळेस मी धम्ममित्र होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने मग कोणत्या गोष्टीवरती मी चिंतन करायचो, तर जी आपल्या स्वतःला सक्षम बनवेल या ज्या काही उद्देशाला धरून भिक्खू संघ निर्माण करण्याचा जो उद्देश होता बुद्धांचा, जो बाबासाहेबांनी आपल्या लेखामध्ये नमूद केलेला आहे, तर त्यावेळेस मी पाहत होतो एक धम्ममित्र म्हणून स्वतःला आपण ओळखलं पाहिजे. मी कसा आहे, मी कोण आहे, मी काय आहे. तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे, स्वतःला ओळखता आलं पाहिजे, स्वतःला जाणून घेता आलं पाहिजे.
आता स्वतःला जाणून का घ्यायचंय? सर्वात पहिली बाब आहे, आपण स्वतःला जाणून घेतले नाही तर आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे आपल्याला समजत नाही. आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे आपल्याला कळू शकत नाही जर आपण आपल्या स्वतःला जर जाणून घेतलं नाही तर. आणि ज्यावेळेस आपण खरंच स्वतःला जाणून घेऊ त्यावेळी आपल्याला कळेल की येस मी काय करू शकतो. आणि मग हे जर कळालं तर आपण आपल्यामध्ये क्षमता, ॲबिलिटी डेव्हलप करू शकतो. आणि मग तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही नोकरदार असाल, व्यावसायिक असाल, कोणी असाल, नाही का, ज्यावेळेस आपल्याला कळेल की येस मी असा आहे तर माझ्यामध्ये मला हे चेंजेस केले पाहिजे, त्याच्या माध्यमातून मी डेव्हलप होऊ शकतो. आणि मला वाटतं ती गोष्ट आम्ही अधिक जास्त प्रमाणात केली की स्वतःला अधिक प्रमाणात ओळखण्यासाठी प्रयत्न करत राहिलो. स्वतःला ओळख ज्यावेळेस आपण जाणू स्वतःला, त्याच्यातला आणखी दुसरा भाग काय तर इतरांशी संबंधित असलेल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या इतरांना जे अनेक प्रॉब्लेम्स आहेत ना, आपल्याला अनेक लोक आपल्या समोर येतात प्रॉब्लेम्स घेऊन. तर इतरांच्या अडचणी सोडवण्यासाठी, इतरांच्या अडचणी सोडवायच्या असतील तर त्याची सुरुवात जी आहे ना ती पहिल्यांदा स्वतःपासून होते. पण जर आपण स्वतःलाच जर जाणत नसू तर आपण इतरांना काय जाणणार? इतरांच्या अडचणी कशा सोडवणार? तर इतरांच्या अडचणी जर सोडवायच्या असतील तर पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःला जाणलं पाहिजे. तर ही गोष्ट मात्र आम्ही त्यावेळेस करत होतो. तिसरी जी बाब आहे, जर तुम्हाला खरंच आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तुम्हाला खरंच तुमचं करिअर डेव्हलप करायचं असेल आणि आध्यात्मिक करिअर देखील डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःला जाणलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला जर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती करायची असेल, आध्यात्मिक विकास करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःला ओळखता आलं पाहिजे. आणि चौथी बाब आहे की स्वतःला जाणणे म्हणजेच आपण काय विचार करतो, आपल्या भावना काय आहेत, आपल्या कल्पना काय आहेत, त्या कल्पनांचा काय परिणाम होतो, आपल्या विचारांचा आपल्यावरती काय परिणाम होतो, आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो की प्रतिक्रिया देतो, फीडबॅक देतो की रिॲक्शन देतो, आपल्यातल्या कोणत्या कोणत्या क्षमता आहेत, ह्या सर्व बाबी आपण आपल्या जाणल्या पाहिजेत. अधिक प्रमाणात कोणते विचार आपल्या मनामध्ये येतात हे आपण जाणलं पाहिजे. हे जाणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग ते जाणण्यासाठीच मित्र प्रक्रिया आहे. हे जाणण्यासाठीच मित्र प्रक्रिया आहे. मग हे जाणण्यासाठीच मित्रवर्ग आहे. हे जाणण्यासाठीच मग ध्यान आहे. हे जाणण्यासाठीच मग शिबिर आहे, है ना. कारण की ही विचार प्रक्रिया जर तुम्हाला जाणायची समजून घ्यायची असेल तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रोसेस मध्ये यावं लागेल. आणि म्हणून ही जी काही मित्र प्रोसेस आहे त्याचा मुख्य उद्देश तोच आहे, तुमच्या स्वतःला जाणणं, तुमच्या विचारांना जाणणं, तुमच्या भावनांना जाणणं, तुमच्या क्षमतांना ओळखणं, तुमच्या ॲबिलिटीजला ओळखणं, की ज्याचा परिणाम तुमच्या स्वतःवरती होईल, तुमच्या कुटुंबावरती होईल, तुम्ही जिथे राहता तिथे होईल आणि पर्यायाने तुम्ही ज्या संघामध्ये आहात त्या संघामध्ये देखील तुमचा त्या पद्धतीने परिणाम दिसून येणार आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मग याला धरून मग कुठल्या प्रॅक्टिकल बाबी आहेत, नाही का, म्हणजे उगाच तत्व सांगण्यात काय अर्थ नाही. तर प्रॅक्टिकल बाबी आम्ही कुठल्या केलेल्या आहेत, जेवढे काही धर्मचारी आता इथे उपस्थित आहेत तर आम्ही कुठल्या बाबी केलेल्या आहेत प्रॅक्टिकल? तर 4 बाबी मला इथे सांगाव्याशा वाटतात. सर्वात पहिली बाब मला वाटतं तुम्हाला सर्वांना माहिती असेल, छंद, धर्मछंद, ज्याला छंद आपण म्हटलेला आहे. हॉबीज नाही, हॉबीज वेगळा आहे. तर इथे धर्मछंद विकसित करणं म्हणजेच ध्यानाच्या विषयात एकरूप होण्याची इच्छा म्हणजेच धर्मछंद. ध्यानाच्या विषयात एकरूप होण्याची इच्छा निर्माण होणं. हे जो छंद हा जो भाग आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे. जोपर्यंत हा छंद जडत नाही तोपर्यंत तुम्ही विकसित होऊ शकत नाही. आणि तो धर्मछंद जडला पाहिजे. छंद जडला की तुम्ही आपोआप प्रवाहात याल आणि मग तुम्हाला अधिक प्रयत्न करण्याची गरज नाही. तुम्ही
फॉर्मॅलिटी सर्व बाजूला पडून जातात. तुम्ही प्रॅक्टिकली होता आणि तुम्ही प्रॅक्टिकली विकास करता आणि प्रॅक्टिकली तुमच्यामध्ये चेंजेस घडतात आणि ते दिसतात. आणि हा छंद आहे ना, तो छंद तुम्ही डेव्हलप केला पाहिजे आपल्या विषयाविषयीचा. दुसरी जी बाब आहे ती म्हणजे प्रतिज्ञाबद्धता, ज्याला आदिमोक्ष म्हटलेलं आहे. धम्मामध्ये सखोल जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच काय? आदिमोक्ष म्हणजे काय? धम्मामध्ये सखोल जाण्याचा प्रयत्न कर, वरवर नाही. एक धम्ममित्र म्हणून, बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आपण धम्मामध्ये अधिक सखोल गेलं पाहिजे. एक गाणं आम्ही अश्वघोष मध्ये असताना आम्ही एक गाणं नेहमी म्हणायचो की थांबाया नको आता पुढे पुढे जाऊ या धम्म सागरात, या धम्म सागरात सारे चला रे नाऊ, थांबाया नको आता पुढे पुढे जाऊ. धम्मसागरात जोपर्यंत सखोल जात नाही ना, तोपर्यंत त्या सागरामध्ये असणारे जे रत्न आहेत, जी सृष्टी आहे ना, त्याचा तुम्हाला अनुभव घेता येणार नाही. आणि म्हणून एक धम्ममित्र म्हणून आपण धम्माच्या सखोल गेलं पाहिजे, ही अतिशय महत्वाची बाब आहे. तिसरी जी बाब ऍज अ प्रॅक्टिकल म्हणून आपण हेतू सातत्य म्हणजेच आपण स्मृतीचा विकास केला पाहिजे. आपला जो हेतू आहे, जी तुम्ही सुरुवात केली धम्ममित्र बनण्याचा, आपला उद्देश काय, हेतू काय, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं. म्हणजेच काय? ध्यानामध्ये सातत्य, मित्रतेमध्ये सातत्य, संपर्कामध्ये सातत्य, अभ्यासामध्ये सातत्य, कल्याण मित्रतेमध्ये सातत्य, हेतूमध्ये सातत्यता ठेवणं. आम्ही त्या गोष्टी केल्या नाही का, आजही करतोय. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि चौथी बाब आहे ती म्हणजे एकरूपता, ज्याला इंटिग्रेशन म्हटलेलं आहे. ज्याला आपण अधिक पुढे जाऊन समाधी देखील म्हणू शकतो. ध्यानात एकरूप होणं. मग जिथे आपण एकरूप होतो ना, तिथे फॉर्मॅलिटी बाजूला राहतात. खरंच आपण ध्यानात एकरूप होतोय का, ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. फॉर्मॅलिटी म्हणून ध्यान करू नका. प्रामाणिकपणे कटिबद्ध होऊन तुम्ही ध्यानाला बसा, पहा, त्याचा अनुभव वेगळा असेल, त्याचा अनुभव अतिशय वेगळा असेल. आणि म्हणून 4 ह्या गोष्टी आहेत ना, मला वाटतं आम्ही धम्ममित्र असताना अतिशय प्रामाणिकपणे त्या केलेल्या आहेत. आणि मला वाटतं ह्या 4 गोष्टी तुम्ही देखील तुमच्या मनामध्ये विकसित केल्या तर अधिक चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. आणखी किती मिनिटं मी घेऊ शकतो, कोणी सांगू शकेल का? म्हणजे मला त्या पद्धतीने पुढचा विषय मला हाताळता येईल. सर 8:54 होत आहेत, 9 वाजतायत. तुम्हाला वाटतं 5-10 मिनिटं घेऊ शकता? हा ठीक आहे, 5-7 मिनिटं मी घेईल आणि मग माझ्या विषयाच्या शेवटालाच मी आलेलो आहे. एक आमचा अनुभव राहिलेला आहे या 4 गोष्टी करताना आणि सातत्य ठेवताना, की 4 गोष्टी तुम्हाला जाणवतील नाही का. एक आहे की एक कुशल आणि अकुशल याला धरून, आणि मग त्या गोष्टी तुम्ही सहजरित्या तुमच्यामध्ये डेव्हलप होतील. सर्वात पहिली गोष्ट तुमच्यामध्ये डेव्हलप होते ती म्हणजे जे काय बाहेरून येणार अकुशल आहे ना, त्याला तुम्ही थांबवू शकता, अर्थात त्याला तुम्ही टाळू शकता. म्हणजेच काय, अकुशलाला टाळणं, ते सहजरित्या तुम्ही टाळू शकता, हे तुमच्यामध्ये डेव्हलप होतं. दुसरी बाब आहे, जे ऑलरेडी आपल्यामध्ये अकुशल आहे ते आपल्याला दिसतं आणि त्याला आपण हळुवारपणे बाहेर काढतो. अगदी रागावून बिगवून काही नाही, अगदी जबरदस्ती पण आहे, अगदी हळुवारपणे त्याला बाजूला काढून ठेवतो. म्हणजे आपल्यातल्या अकुशलाला आपण बाहेर फेकून देतो. ही दुसरी बाब प्रकर्षाने जाणवते आणि डेव्हलप होते. तिसरी जी बाब आहे, जे काही कुशल आहे त्याची निर्मिती होते. हेतू सातत्य राहिलं तर तुमचं सृजक मन डेव्हलप होतं, क्रिएटिव्ह माइंड डेव्हलप होतं आणि कुशलता विकसित होऊ लागते. तर ते एक डेव्हलप होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या धम्म लाईफचं आपण सिक्युरिटी गार्ड बनतो. आपल्या धम्म लाईफचा आपण
सेक्युरिटी गार्ड बनतो. म्हणजेच काय, आपल्यामध्ये जे काही कुशल आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वतः घेतो, कोणावरती डिपेंड राहत नाही. म्हणून ह्या 4 बाबी आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि मला वाटतं त्याचा अनुभव तुम्ही देखील घेतला पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट घडत असताना अतिशय महत्वाची आहे की ह्या काही गोष्टी आहेत की जे मी अगदी प्रॅक्टिकली एक धम्ममित्र असताना आम्ही कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे त्या आणि कोणत्या कोणत्या गोष्टीवरती वर्कआउट केलंय, काय वर्क नाही का केलेलं आहे, आउटकम काय आहे, तर त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरळ आहे, अनेक गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील, त्यासाठी श्रुतमय प्रज्ञा विकसित करावी लागेल, परिवर्तनासाठी चिंतन करावं लागेल, अर्थात चिंतनमय प्रज्ञा विकसित करावी लागेल आणि प्रत्यक्ष आपला अनुभव विकसित करावा लागेल. साहजिक आहे, त्यासाठी आपल्याला भावनामय प्रज्ञा विकसित करावी लागेल एक धम्ममित्र म्हणून. आणि अनालायसिस करायला शिका, जे आम्ही आजही करतोय आणि त्यावेळेस देखील आपण करत होतो. सर्वात पहिले अनालायसिस आपल्या शरीराविषयी, नाही का, आताची परिस्थिती आहे, गाफील राहू नका, हलगर्जीपणा करू नका आणि ज्याला म्हणतो की आपण नाही का म्हणजे इग्नोर करू नका काही गोष्टी. तर शरीराविषयी आपण अनालायसिस करा, ज्याला धम्माच्या भाषेत धम्मविषय म्हटलेला आहे. अर्थात कायम स्मृती, आपल्या शरीराविषयी स्मृती आपण विकसित केली पाहिजे. येणारे विचार जे आहेत ते विचाराविषयी आपलं अनालायसिस करा. कोणते अधिक प्रमाणात विचार आपल्यामध्ये निर्माण होतात, अकुशल आहेत की कुशल आहेत, वाईट आहेत की चांगले आहेत, त्याचा धम्मविषय करा. आणि त्यासोबत आपल्यामध्ये कुठल्या वेदना विकसित होतात, चांगल्या सुखद वेदना, दुःखद वेदना, असुखद, नाही का, तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहेत, तर त्याच्याविषयी देखील तुम्ही अनालायसिस करणं अतिशय गरजेचं आहे. अर्थात धम्मविषय करणं अतिशय गरजेचं आहे. आता हे का करायचं, कारण की मी कोणत्या स्वभावाचा आहे हे आपल्याला कळू शकतं. नियमित सरावाने हे आपल्याला कळेल की माझ्यामध्ये कोणता स्वभाव आहे आणि तो मला सहज ओळखता येऊ शकतो. आमच्या सर्वांचा तो अनुभव आहे आणि आम्ही एकमेकांना सांगायला लागलो की माझा मूळ स्वभाव हा आहे आणि मग ते आम्ही एकमेकांना शेअर करायला लागलो आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही त्या मूळ स्वभावावरती काम करू लागलो आणि आम्ही आमच्यामध्ये परिवर्तन घडून आणलेलं आहे. आणि मला वाटतं हेच परिवर्तन मला तुमच्यामध्ये देखील अपेक्षित आहे आणि हेच अपेक्षित असताना अगदी 8:58 झालेले आहेत. तर शेवटचे फक्त चिंतनासाठी काही विषय देतो तुम्हाला एक धम्ममित्र म्हणून. त्याच्याविषयी तुम्ही चिंतन करा की आज लोक दुःखात आहेत आणि मग लोक दुःखात असताना आपण आरामदायी कसं राहू शकतो. ते एक धम्ममित्र म्हणून ते चिंतन तुम्ही करू शकता की लोक दुःखात असताना मी आरामदायी कसं राहू शकतो. दुसरी जी बाब आहे, आपल्यातून काहीतरी प्रकाशमान झालं पाहिजे. एक धम्ममित्र म्हणून आपल्यातून काहीतरी प्रकाशमान झालं पाहिजे. तर ते प्रकाशमान होत आहे का? तिसरी जी बाब आहे, इतरांपेक्षा म्हणजेच सर्वसामान्यांपेक्षा आपण वेगळे दिसलो पाहिजे. तर खरंच आपण वेगळे दिसतो का? चौथी जी बाब आहे, एक धम्ममित्र बनणे हे वीराचे काम आहे. धम्ममित्र बनणे हे वीराचे काम आहे. ती वीरता अजूनही आपल्याला जाणवते का? धम्ममित्र बनणे खरंच वीराचं काम आहे, तर ती वीरता अजूनही आपल्याला जाणवते का? पाचवं, अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आपल्या आतील प्रकाशाला अडथळा बनतात, तो प्रकाश बाहेर येऊ देत नाही. अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आपल्या आतील प्रकाशाला बाहेर येण्यास अडथळा बनतात? सहावी जी बाब आहे, आपण खरंच इतरांना आकर्षित करू शकतो का? एक धम्ममित्र म्हणून आपण इतरांना आकर्षित करू शकतो का? आणि सर्वात शेवटची बाब आहे, आपल्या आता बघितलं म्हणजे आपण पाहतो की करोनाची लागण आहे, एकाला झाला की तो दुसऱ्याला होतो त्याच्या सानिध्यात आल्यानंतर.
हो की नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच धर्तीवरती आपल्या शिलाचरणाची लागण इतरांना झाली पाहिजे. आपल्या शिलाचरणाची लागण इतरांना झाली पाहिजे. तर ती होते का? ओके, तर बंधू आणि भगिनींनो, मी तुमचा बराच वेळ घेतलेला आहे आणि मला जे वाटलंय अगदी स्पॉन्टेनियसली एक धम्ममित्र असताना आम्ही जे काही तुमच्या समोर धम्मचारी आहोत, आम्ही एकत्र रित्या कोणत्या गोष्टी करत होतो, मी व्यक्तिगतरित्या कोणत्या गोष्टींच्या अधिक सानिध्यात राहिल्यामुळे मी डेव्हलप झालो, त्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तुम्हाला त्या कळायला असतील. मी अगदी अगदी सोप्या भाषेत जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे की तुम्ही त्याच्यावरती वर्क कराल आणि तुम्ही अगदी स्वतःला परिवर्तनशील कराल आणि एक आकर्षक व्यक्ती बनाल आणि लोहचुंबकाला बनाल, जेणेकरून अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तर त्या आकर्षणासाठी, त्या प्रतिज्ञाबद्धतेसाठी, त्या जबाबदारीसाठी आणि एक धम्ममित्र म्हणून अधिक विकसित होण्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. मला संधी दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचं आणि ऍज अ चेअरमन म्हणून आदरणीय धम्मचारी अनंत मित्र यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. मित्र संघटक म्हणून धम्मचारी जिनरत्न यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वस्वी तुम्ही धम्ममित्र की ज्यांच्या हातात हा मित्र संध्येचा कार्यक्रम आहे की त्यांना तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचं देखील पुण्यानुमोदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सत्यकुमारजी. खूप खूप सुंदर, अत्यंत प्रेरणादायी आणि सुंदर अशा तुमच्या शैलीमध्ये अत्यंत मौलिक असं आम्हाला मार्गदर्शन तुम्ही केलं. निश्चितपणे नाम के वास्ते हमें मित्र बनना नहीं चाहते हैं, खरा बौद्ध बनणे आणि शरणगमन करणे हा आमच्या सर्व मित्रांचा प्रमुख उद्देश आहे. आणि धम्ममित्र म्हणून जी काही जबाबदारी आहे, मग ती स्वतःविषयीची आहे, कुटुंबाची, संघाविषयी आणि समाजाविषयीची जी काही जबाबदारी, या सगळ्या बाबींना आम्ही सर्व धम्ममित्र हे सोबत घेऊन जात आहोत. या सगळ्या मुख्य उद्दिष्टांपासून आम्ही लांब नाहीये. खरोखरच तुमचं खूप खूप पुण्यानं मोदन. आजच्या या मित्रसंध्येच्या निमित्तानं खूप मौलिक असं आपण मार्गदर्शन केलं. तुम्ही धम्ममित्र असताना ज्या गोष्टी तुम्ही केल्या आणि ज्या अवस्थेमध्ये आता तुम्ही आहात, त्या अवस्थेकडे जाण्यासाठी आम्हाला हे सगळं प्रेरणादायी वाटलं आणि हा आमचा सगळ्या धम्ममित्रांचा पुढचा प्रवास असा हा सुंदर हो म्हणून या मित्रसंध्येच्या वतीनं सर्व धम्ममित्रांना शुभेच्छा देत आहोत आणि तुम्हाला देखील खूप खूप पुण्यानुमोदन करत आहोत. शेवटचे 2 शब्द माझ्या तोंडी येत आहेत. सत्यकुमार जी, हार को जीत की एक दुआ मिल गई, तब तो मौसम में ठंडी हवा मिल गई. हार को जीत की एक दुआ मिल गई, तब तो मौसम में ठंडी हवा मिल गई. आपके संदेश में हमें सीमान जी यूं ही लगा जैसे तकलीफों को कुछ दवा मिल गई, जैसे तकलीफों को कुछ दवा मिल गई. आपका पुण्य कर्म का हम अनुमोदन करते हैं, हम अनुमोदन करते हैं. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आजच्या या मित्र संध्येच्या कार्यक्रमात सर्व उपस्थितांचं पुनश्च एकदा स्वागत करून आजच्या या आभासी जगतामधल्या मित्र संध्येच्या वेबिनार मध्ये आदरणीय धम्मचारी जिनरत्न, आदरणीय धम्मचारी धम्मबोधी आणि आदरणीय धम्मचारी अमोघादित्य हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. या सर्व धम्मचार्यांचं आम्हा धम्म मित्रांच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करून आपण समारोपाच्या कार्यक्रमाकडे जात आहोत. आणि या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाचं काम अगदी उत्साहानं कोणी पूर्ण करेल काय? कोणी धम्ममित्र? हॅलो. हा सुदर्शनजी. हा, आभार प्रदर्शनाचं काम करतो. माझा आवाज येतोय का सर? निश्चित. ओके. आजच्या मित्रसंध्येला उपस्थित असलेले
सर्व धम्मचारीगण, सर्व धम्ममित्र बंधू आणि भगिनींना मैत्रीपूर्ण जय भीम. अगदी आपण कार्यक्रमाच्या शेवटास आलेलो आहोत आणि आता शेवटी म्हणजे मी काही जबाबदारी अशी स्वीकारलेली नव्हती, कारण मला आता 5 मिनिटातच ड्युटीला जायचं आहे आणि त्याच्यामुळे मी बराच वेळ दुपारी झोप वगैरे घेण्यात वेळ गेलेला आहे माझा आणि माझ्यामध्ये खूप आळस होता या म्हणजे कार्यक्रमात काहीच पार्टिसिपेट नाही करता येईल असं वाटत होतं मला शेवटपर्यंत, कारण मी बराच वेळ झोपेत किंवा आळसात गेलेला होता माझा. परंतु आज जे काही मी टॉक ऐकलंय, सुरुवातीला मी जोपर्यंत सत्यकुमारचा टॉक सुरू नव्हता तोपर्यंत मी आणखी आळसावलेलो होतो. माझ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आळस होता. परंतु जेव्हा मी सत्यकुमारांचे टॉक ऐकलं तेव्हा आम्ही दोघं पती पत्नी चर्चा करत होतो की एवढे दिवस होते कुठे तुम्ही. तर आम्हाला म्हणजे असं प्रेरणादायी होत होतं आणि अतिशय प्रेरणादायी टॉक सत्यकुमारांनी दिलाय. माझी मिसेस म्हणत होती, अरे आपलं चुकलं, आपण डायरी घेऊन बसायला पाहिजे होतं, फटाफट पॉईंट नोट करता आले असते. एवढं अतिशय मुद्देसूद असं म्हणता येईल की रिव्हिजन, म्हणजे आपण जेव्हा संघामध्ये प्रवेश करतो आणि आपण एक प्रतिज्ञाबद्धता असते आपली की मला काय करायचं आहे, मी काय करायचं, म्हणजे आपण ज्या प्रेरणेनं सामील होतो ती प्रेरणा पुन्हा सत्यकुमारांनी एकदा ती पुन्हा भरलेली आहे आपल्यामध्ये, मला असं वाटतं. तर सर्वप्रथम मी आदरणीय धम्मचारी सत्यकुमार, जे आजच्या मित्रसंघाचे प्रमुख वक्ते होते, प्रेरणा देणारे, त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन आहे. पुन्हा त्यांनी आपल्याला जे काही ज्या मुद्द्यांवर त्यांनी प्रेरणा दिली आहे ते खरोखरच एकदा असं म्हणता येईल की त्यांनी उजळणी करून दिलेली आहे की बघा आपण काही विसरलो तर नाही, की बघा आपलं काही सुटत तर नाही आहे, की बघा आपल्या दैनंदिन जीवनाकडे बघायचं आहे, आपल्या जे काही धम्माचरण चाललंय, शरणगमन चाललंय, शिलाचरण चाललंय, त्याच्याकडे एकदा आपल्याला पुन्हा बघायचं आहे, सिरियसली बघायचं आहे, फॉर्मल बघायचं नाही आहे. या सगळ्या बाबी एकदम असं म्हणतात की मुद्देसूद एकामागे एक आलेले आहे, अशी एक उजळणी झालेली आहे. तर त्याबद्दल मी आदरणीय धम्मचारी सत्यकुमार यांचं आपणा सर्व मित्रांच्या तर्फे मी त्यांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो आणि खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आजच्या जे काही पूजेचं नेतृत्व आहे, त्या पूजेचं नेतृत्व आदरणीय धम्ममित्र उरुणकरताई यांनी केलेलं आहे. त्यांनी अतिशय मधुर आवाजामध्ये आजच्या पूजेचं नेतृत्व केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा आजच्या मित्रसंध्येच्या दिवशी मी त्यांचं पुण्यानुमोदन करतो, आभार मानतो. भास्कर कराडकर सरांनी अतिशय सुंदर असं आणि अभ्यासपूर्ण मनोगत केलेलं आहे. त्यांचा हा विषय बऱ्याच दिवसांचा पेंडिंग होता आणि आज त्यांनी आजच्या मित्रसंध्येमध्ये त्या विषयाला न्याय दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचं पुण्यानुमोदन करतोय, आभार मानतोय. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं जे काही सूत्रसंचालन आहे किंवा आजच्या मित्रसंध्येचं सूत्रसंचालन आहे, किंवा असं म्हणता येईल की नेहमीच आपले जे काही वेबिनार होतात नवी मुंबई केंद्राचे, त्यात प्रामुख्यानं सूत्रसंचालनाचं काम किंवा सर्वांगीण वर्ग त्या कार्यक्रमाला सांभाळण्याचं जे काही काम होत आहे ते आदरणीय धम्ममित्र मुकुंद भास्कर करत असतात. आपणा सर्वांना माहित आहे की त्यांचा फार मोठा लिडिंग रोल असतो या वेबिनारमध्ये. टेक्निकली पण ते सांभाळतात, कुणी असलं नसलं तरी पूजा पण तेच घेऊन घेतात, असलं नसलं तर कुणी आभार प्रदर्शन पण तेच करत असतात. म्हणजे सगळ्या बाजूनी ते या वेबिनारला सांभाळत असतात आणि तो वेबिनार चांगला कसा होईल, सक्सेस कसा होईल याकडे त्यांचं पूर्णतः लक्ष असते. तेव्हा त्यांचं सुद्धा मी आजच्या मित्रसंध्येच्या दिवशी पुण्यानुमोदन करतो, त्यांचा आभार मानतो. सृष्टी सरांनी जे काही आजचे जे प्रमुख प्रवचनकार होते सत्यकुमारजी, त्यांचा परिचय करून दिला आहे. अर्थातच त्यांची मित्रता आहे, मित्रतेमधूनच त्यांनी त्यांच्या गुणांचा परिचय करून दिलेला आहे. तेव्हा मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतोय, पुण्यानुमोदन करतोय. उके सरांनी जे काही आजच्या मित्रसंध्येचं महत्व आहे, प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावनेबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले.
प्रस्तावना मांडली आहे. उचित शब्दांमध्ये, फार थोडक्या शब्दांमध्ये, परंतु अगदी उचित अशा शब्दांमध्ये त्यांनी या प्रस्तावना केली आजच्या मित्रसंध्येची. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतोय, पुण्यनमोदन करतोय. नाही. समजा जर कुणी सुटलं असेल, आभार प्रदर्शन ज्यांचं आभार मानता आलेलं नाही असं जर कोणी सुटलं असेल त्यांचं सुद्धा मी आभार मानतोय. तसेच या कार्यक्रमाला सर्व धम्मचारीगण, धम्ममित्र बंधू भगिनी आपण उपस्थित झालात, या वेबिनारमध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल आपणा सर्वांचं मी केंद्राच्या वतीने व व्यक्तिशः आपणा सर्वांचं या मित्रसंध्येमध्ये सहभाग नोंदवून आपण ही अगदी असं म्हणता येईल की सक्सेसफुल करण्यामध्ये आपणा सर्वांचा सहभाग आहे. तेव्हा आपणा सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो, पुण्यनमन करतो. जय भीम. धन्यवाद सुदर्शनजी, आपलं खूप खूप पुण्यानुमोदन. आणि आपण या मित्रसंध्येच्या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर जात आहोत आणि मी धम्ममित्र राजेंद्र सोष्टे यांना विनंती करत आहे की त्यांनी धम्मपालन गाथा जीनरत्न काही विशेष सूचना आहेत का? पुढच्या वर्गाची सूचना, पुढचा जो आपला वर्ग राहील तो आपला उद्धत्व मानवाचा आदर्श या अभ्यासाचा कदाचित शेवटचा आपला वर्ग असेल. काही राहिलेले मित्र जे असतील ते मनोगत व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर काही जे काय फीडबॅक आहेत समजा वर्गाविषयीचे ते सुद्धा आपण त्या दिवशी घेऊ आणि अशा पद्धतीने आपला शेवटचा वर्ग आपला राहील येणारा शुक्रवारचा. तर ती एक सूचना आहे. आणि बाकी मित्रांना विनंती आहे की त्यांनी आपला जो काय मित्रफंड असेल, जो कोणाचा देणं बाकी असेल तर त्यांनी नियमित द्यावा. त्याचप्रमाणे जे काही मासिक दान आहे आपलं, मासिक दान देखील ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा. तर मला वाटतं एवढ्या सूचना आहेत. ओके. मी धम्ममित्र राजेंद्र सोष्टे यांना विनंती करत आहे की धम्मपालवकातन घेऊन त्यांनी कार्यक्रमाची सांगता करावी. सर्वांनी हात जोडायचे. धम्मपालन गाथा. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं तेति अस्मि लोके परमेश न तावता धम्मधर यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधर होति यो धम्मं न पमज्जति नाथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नाथि मे शरणं अयं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम्
नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. जय भीम. जय भीम. चला.